नमस्कार मंडळी, तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही चक दे इंडिया मूवी बघितला असेल. त्याच्यामध्ये एक ट्रेनर असतो, एक टीम असते आणि तो ट्रेनर त्यांच्याकडनं त्यांना ती ट्रेनिंग देतो आणि ते अचीव होता त्यांच्या गेममध्ये. तर तसंच काहीतरी या पॉडकास्टमध्ये आपण ज्यांना बोलवलं आहे, अभिजित सर, त्यांनी त्यांची ती स्टोरी किंवा ती गोष्ट ते सांगताय की रोलर हॉकी म्हणजे 35 वर्षानंतर महाराष्ट्राला नॅशनल लेवलचं मेडल मिळालं आहे. आणि हे मेडल जे मिळाले त्या टीममध्ये जे प्लेयर आहे ते यांच्या अकॅडमीत तयार झाले, अभिजित सरांच्या अकॅडमीत ते प्लेयर तयार झाले. तर त्याबद्दलचा हा पॉडकास्ट आहे. तर चला बघूया आपण हा पॉडकास्ट. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती नेहमीप्रमाणे एक नवीन विषय घेऊन आलोय. आजचा विषय वेगळा अशासाठी आहे, आपण चक दे बघितलाय, त्याचंच इन्स्पिरेशन म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी चक दे झाला, पण त्यानंतर रिसेंटली आपण अमोल मुजुमदार यांना बघितलं की ते कोच होते आणि सक्सेसफुली त्यांनी लेडीज टीमला, क्रिकेट टीमला जिंकवलं. तर तसाच एक आपल्याकडं एक कोच आहे ज्यांनी नॅशनल लेवलवरचं खेळ केला, पण त्यानंतर तिथं सक्सेस मिळालं नाही. पण त्यानंतर स्वतःची अकॅडमी उघडली आणि त्या अकॅडमी थ्रू जे मुलं तयार झाली तर त्यांना विजेतेपद मिळालेलं आहे. नॅशनल प्लेयर्स मध्ये त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे यावर्षी. तर हा जो प्रवास होता तो एक वेगळ्या गेमचा आहे, क्रिकेट नाही किंवा हॉकी नाही, तर हॉकी मधलाच एक दुसरा गेम आहे, तो म्हणजे रोलर हॉकी, म्हणजे स्केटिंग घालून हॉकी खेळणे. तर याबद्दल आपण जाणून घेणार आहे ते म्हणजे अभिजित चौधरी यांच्याकडून. नमस्कार सर. नमस्कार सर. गोलगप्पावरती आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. येस, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. जसं मी सुरुवात करून दिली, गेले मला वाटतं 35 वर्षापासून महाराष्ट्र नॅशनल लेवलवरती खेळतोय, पार्टिसिपेट करतोय. त्याला 24 वर्षांचा मध्ये प्रवास, यांचा इन्व्हॉल्वमेंट 24 वर्षांची आहे सरांची. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की ओव्हरऑल त्यांची जर्नी कशी झाली, खेळाडू म्हणून कसे घडले आणि हाच खेळ त्यांनी का निवडला, ह्यापासून आपण सुरुवात करूया सर. येस. तर प्रथम तुमचे अभिनंदन. धन्यवाद सर. 35 वर्षानंतर महाराष्ट्राला एक नाव मिळालेलं आहे आणि त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणारच आहे. नक्की. तर प्रथम आपण तुमच्याबद्दल जाणून घेऊ. ओके. की कशी होती जर्नी तुमची. जर्नी माझी खूप हॅपनिंग आणि स्ट्रगलिंग होती खूप, कारण मी जेव्हा प्लेइंग होतो, स्केटिंग हा गेम एक सगळ्यांचा आवडीचा गेम आहे. बरोबर. कारण आज तुम्ही कुठल्याही लहान मुलांना जर घेतलं तुम्ही 10 वर्षांच्या खालची मुलं, तर पालकांचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे क्रिकेट नंतर ते स्केटिंग. सगळ्यात जास्त अकॅडमीज मध्ये स्केटिंग हा गेम सगळ्यात फेवरेट गेम आहे म्हणजे मुलांचा. मी आता स्कूलमध्ये जॉब पण करतोय, सो सगळ्यात जास्त रश पण स्केटिंगलाच आहे. म्हणजे मुलांचं एक अट्रॅक्शन असतं की आम्हाला, आणि पालकांना पण एक नवीन असतं की आम्ही नाही करू शकलो तर आमच्या मुलांनी ते एक बॅलन्सिंग गेम करायला पाहिजे आणि ते फन पण आहे. तर माझ्या पण आईने मला हेच बघून एक ऍक्टिव्हिटीला मी जॉईन केलेलं समर कॅम्पमध्ये 1999 मध्ये. बर. तेव्हापासूनची ही जर्नी सुरुवात आहे. मग मी तिथे जेव्हा क्लास करायचो. कुठले तुम्ही. मी प्रॉपर अमरावती. मग अमरावतीला 99ला तिथे स्केटिंग करायचो. येस. तेव्हा मी 5th स्टँडर्ड मध्ये होतो. ओके. हा, मग तेव्हा समर कॅम्पला काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची म्हणून जॉईन केलेला गेम. राईट. सो तिथनं करायचं. मग ते करता करता माझा जो इंटरेस्ट होता तो इतका होता की ज्या गोष्टी आज मुलांना 1 ते 2 महिने लागतात शिकायला, ते मी 2 दिवसात शिकलेलो. वा. हा, तर माझे सर पण म्हणजे तिथले जे माझे कोच होते ते पण एक शॉक होते की अरे म्हणजे इतकं कसं काय इंटरेस्ट घेतोय. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, काम काही नसायचं. म्हणजे आज जे सरांनी शिकवलं की नेक्स्ट डे ती दिवसभर प्रॅक्टिस करायची. बरोबर. म्हणून मग नेक्स्ट डे जेव्हा मी जायचो क्लासला तेव्हा ती आलेली असायची. बरोबर. सो ते मला खूप इझी होतं आणि माझे सर प्रत्येक गोष्टी शॉक असायची, अरे तू कसं काय करतोय. म्हणजे बाकी मुलांना वेळ लागतो, तर म्हटलं काही नाही सर मी करतोय. आणि जागा माझ्याकडे हार्डली 10x10ची रूम पण नव्हती, त्यामध्ये आम्ही ती जी प्रॅक्टिस करायची ती करायचो स्वतःच, मी आणि माझे काही 1-2 मित्र होते त्यांच्यासोबत. म्हणजे घरच्यांना पण असं बरं वाटलं असेल लावलं ऍटलीस्ट कुठे तरी एंगेज आणि करतोय, त्याला येतंय आणि आवडतंय. जनरली कसं पालकांचं असं असतं ना की बाबा लावून बघूया बाबा कशात त्याला आवड निर्माण होईल हे माहित नाही. राईट. पण तुमच्या ह्याच्यात असं झालं की लावलं आणि आवड निर्माण झाली. ओके, चला टेन्शन गेलं. आणि मग तिथनं आम्ही क्लास असा पुढे घेत गेला.
तर मी पहिल्याच वर्षी म्हणजे माझा इंटरेस्ट खूप वाढत गेला आणि नो डाऊट माझी आई टीचर होती, तर आईने मला खूप सपोर्ट केला त्या गोष्टीत. बरोबर. कारण तिने वेळ पण दिला. सगळ्यात महत्वाचं आहे की पालकांनी मुलांना वेळ देणे फार बरोबर. आवश्यक आहे. सो तिने मला वेळ दिला, म्हणजे क्लासला घेऊन जायचे, घेऊन यायचं आणि हे रेग्युलर मला ठेवलं. म्हणजे समर कॅम्पच नाही, म्हणजे आधी जॉईन केलेला समर कॅम्पसाठी, बरोबर. पण तो समर कॅम्प नाही, तिथनं तो कसा Full time मध्ये रेग्युलर झाला. होत गेला. हा. ते फुल टाइम झालं. मी पहिल्याच वर्षी स्टेटला सिलेक्ट झालो. अरे बापरे. पहिल्याच वर्षी मी अरे. पहिल्या वर्षी स्टेट खेळलेलो. पहिल्या वर्षी स्टेटला मेडल होतं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी माझं नॅशनलला पण सिलेक्शन झालेलं. सो 2 वर्ष मी स्पीड स्केटिंग केलेलं आधी, ओके. आणि त्यानंतर ना मग त्याच्यामध्ये पण रोलर स्केटिंग जे सिंगल रोलर असतात ते हो. महागडे असतात ना skates. हो, ते खूप महाग आहेत game. ते पण ऍक्च्युली पालकांनी तुमचा सपोर्ट चांगला केला. हो हो हो. नाही, पण मी ते नाही करायचो आधी इनलाईनचे. Inline नाही. मी कॉर्ड स्केट्स करायचो. ओके. तर कॉर्ड स्केट, कारण तेव्हा त्या काळी म्हणजे आजपासून ऑलमोस्ट 24 वर्ष आधी, तेव्हा ते पैसे म्हणजे खूप असायचे. हो खरंय. मग ते तरी आईने सपोर्ट केला आणि माझे जे सिनियर्स होते तिथे त्यांनी पण खूप सपोर्ट, म्हणजे त्यांचं हे होतं की यार हा मुलगा इतका इंटरेस्ट घेतोय तर मला आपण काहीतरी करायला पाहिजे. बरोबर. सो पॅरेंट्स रेडी नसायचे सुरुवातीला की लगेच इक्विपमेंट चेंज करायचं बरोबर. वगैरे काय. कारण आज आम्ही जे बिगिनर, म्हणजे आज जेव्हा मी शिकवतोय तर आम्ही बिगिनर स्केट जेव्हा देतो मुलांना, ते हार्डली 2 ते 3 महिन्यात आम्ही पालकांना सांगतो की बरोबर. बिगिनर लेवल डन झालंय, सो बरोबर. आपल्याला अपग्रेड करायला लागणार. तेव्हा मी 2 वर्ष, म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्ष वापरलेत बिगिनर स्केट. म्हणजे खरंय. तिथपासून स्ट्रगलिंग होतं. हो. मग काय करायचं, म्हणजे सिनियर्स होते ना ज्यांचं एक सिनियरचं, म्हणजे जिथे ते जॉब करायला आलेत किंवा हायर एज्युकेशनसाठी आले, तर मग ते म्हणायचे की चल तू माझे इक्विपमेंट घे, माझ्या इक्विपमेंट वरती कर. मग हा असा पण बराच सपोर्ट मिळाला की जेणेकरून आपला जो टॅलेंट होता ना तो कुठेतरी एक्सपोज करायला मिळाला. बरोबर बरोबर. सो तेव्हा मी माझा पहिला कॉर्ड जो घेतलेला तो सेकंड हँड होता. हम्म. सेकंड हँड घेतलेला. म्हणजे एक दादा होता तिथे, हो. त्यांचे माझे सिनियर होते माझे, तर ते म्हणले की हा माझ्या काही कामाचा नाहीये, तू यूज कर, तू म्हणजे तू युनिट करतोय तर हा, तू yeah. करतोय तर कर. तेव्हा आणि आमच्याकडे ग्राउंड पण नसायचे मोठे, आम्ही रोडवरती जायचो प्रॅक्टिस करायला. अरे बापरे. आणि लकीली अर्ली मॉर्निंग संडेजला वगैरे सुट्टी नसायची, मग आम्ही रोडवरती प्रॅक्टिस करायचो. तर ती प्रॅक्टिस करायचो. मग तिथनं ती जर्नी अशीच पुढे गेली. बरोबर. मग स्टेट चॅम्पियनशिप, नॅशनल्स, मग असंच रोलर हॉकी पण आमचे जे सर होते त्यांनी आम्हाला रोलर हॉकी इंट्रोड्यूस केलं. पण मग जे सर होते कशी खेळायची. ते सर जे होते ते रोलर हॉकी खेळायचे नाही, ते स्वतः स्पीड स्केटिंग खेळायचे, बट त्यांनी पण असंच हॉकी स्टार्ट केलेलं. म्हणजे त्यांचं आणि आमचं सेम ड्युरेशनलाच ऑलमोस्ट स्टार्ट झालं, फक्त ते Okay. सिनियर्सला खेळायचे. Okay. आणि आमचे लहान एज ग्रुप, आमचा कॅडेटचा एज ग्रुप होता. म्हणजे थोडक्यात काय की स्वतःच्या आपल्या टॅलेंटला थोडंसं चॅलेंज देणे. हो हो, जेव्हा हे होतंय ना, आता हे घेऊन बघ हे पण घेऊन बघा काय होतंय बघ. ते कॉन्डिशन जमलं की मग चांगलंच आहे. राईट. आणि हॉकीमध्ये पण सुरुवात करताना माझं तसंच झालेलं की त्यांनी मला जर आज, म्हणजे हॉकीमध्ये जनरली काय असतं की बेसिक फर्स्ट थिंग ही तुम्हाला ड्रिबलिंग करता आलं पाहिजे, बरोबर. तुम्हाला बॉल ड्रिबल करता आलं पाहिजे. सो त्यांनी आज जी गोष्ट मला शिकवली की ती मी नेक्स्ट डे परत दिवसभर करायचं. मग नेक्स्ट डे दिवसभर केलं की मग परत नेक्स्ट डे केलं तर अरे तू तर खूप छान करायला लागलाय, कसं काय होतंय हे. हा. आणि माझ्यासोबत बरीच मुलं होती, बरोबर. खूप मोठी टीम होती. तर त्यांचं होतं की अरे हा कसं काय करतोय, तर त्यांना ते सांगितलं. मग त्यांच्या लक्षात आलं होतं ना, म्हणजे बरोबर. 1-2 वर्ष टाइम स्पेंड केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं की नाही, हा याला आहे, काही आहे. शिकवलं, हा घरी जाऊन प्रॅक्टिस करतोय. स्केटिंग हे ठीक आहे, पण तुला हॉकी पण आवडलं हॉकी, ऍक्च्युली. सर मला हॉकी इतकं आवडलं की मी त्यानंतर स्पीड स्केटिंग कडे बघितलंच नाही. म्हणजे सुरुवात नो डाऊट की आज स्केटिंग मध्ये एंट्री करायची तर तुम्हाला स्पीड स्केटिंग करावंच लागतं. बरोबर. ते बेस आहे, कारण स्पीड स्केटिंग आलं तरच तुम्ही हॉकी खेळू शकता. बरोबर. कारण आपल्या स्केटिंग मध्येच 12 प्रकारचे गेम आहेत जे तुम्ही खेळू स्केटिंग शकता. आणि हे काय फरक आहे? स्पीड स्केटिंग मध्ये, स्पीड स्केटिंग हा ऍथलेटिक्स सारखं आहे सर. जसं बरं. ऍथलेटिक्स मध्ये कशा रेस होतात, रनिंग रेस हा, हा, होतात, हा. तशी स्पीड मध्ये पण रेस होतात. पण हे इनलाईन इनलाईन वरती पण करू शकता. 2 त्याच्यावर. प्रकार आहे, इनलाईनला पण करू शकता आणि कॉर्ड्सला पण करू शकता. आणि दुसरा प्रकार काय आहे मग? दुसरे सर असे टोटल 12 गेम्स आहेत जे तुम्ही स्केट्स वरती खेळू शकता. ओके ओके ओके. तर रोलर हॉकी पण आहे, इनलाईन हॉकी पण आहे. ऑलमोस्ट याला काय झालंय ना की विंटर गेम्सला जे ओके, games- रोलर हॉकी, इनलाईन हॉकी, म्हणजे इनलाईन हा, ते इनलाईन हॉकी खेळायचे. येस. आणि आणि roller रोलरला म्हणजे- घातलं तर ते रोलर हॉकी. ओके ओके. हा, रोलर हॉकी हा युरोपचा नॅशनल गेम आहे. युरोपमध्ये जसे आज आपल्या इथे क्रिकेटच्या मॅचेस आपण तिकीट बाय करून जातो, युरोपला हॉकीचे तिकीट बाय करून तुम्हाला मॅचेस बघायला जायला लागतं. इतका त्यांनी, म्हणजे त्या लोकांनी तो बरं. गेम टिकून ठेवलाय टिकून आणि ठेवला. त्यांच्या इथे खूप मोठ्या प्रमाणात चालतो. बरोबर. त्यांच्या इथे सर बार्सेलोनाच्या वगैरे टीम्स आहेत आपल्या, म्हणजे मोठे जे क्लब्स आहेत ना जे फुटबॉलमध्ये हा, हा. त्यांचे रोलर हॉकीच्या टीम्स आहेत. हो. हा, त्यांच्या इथे खूप मोठ्या लेवलला गेम चालतोय. आपल्या इथे पण आहे, वाढतोय आता. वाढतोय, हा. प्रोत्साहन मिळतंय. गुड. सो माझ्या जर्नीवरती येऊया आपण हा. परत. तर तिथनं मी हॉकी जेव्हा स्टार्ट केलेली तर हॉकीला पण अशी सुरुवात झालेली. पहिल्याच वर्षी आमची हॉकीची टीम झालेली आणि आम्ही पुण्यातच आलेलो स्टेट चॅम्पियनशिप खेळायला. सो आम्ही पहिल्याच वर्षी गोल्ड मेडल जिंकलो होतो.
पहिल्याच वर्षी. Okay. हा. आणि त्यांचं तेच कारण होतं आणि आम्ही 4-5 मित्र होतो जे आम्ही म्हणजे एकदम वेळी झालेलो आम्ही गेमसाठी. त्याच्या पलीकडे काही दिसायचंच नाही. बरोबर. म्हणजे आम्ही इतका वेळ दिला ना, घरचे ओरडायचे पण की अरे अभ्यासाला पण वेळ द्या, इतका हे ते. बरोबर. पण आम्ही ते कसं तरी मॅनेज करून केलं आहे आणि खूप वेळ दिला. मग ते करता करता एक वेळ मग ती चॅम्पियनशिप आमची अशी झालेली ना की म्हणजे आम्ही कुठल्या स्पर्धेला गेलो की गोल्ड मेडल यांचंच. मग ते असंच कॅरी फॉरवर्ड झालं. कॅरी फॉरवर्ड करताना ग्रॅज्युएशनच्या ड्युरेशन मध्ये पण आम्ही म्हणजे खेळतच राहिलो, गेम कधीच नाही सुटला. बरोबर. म्हणजे सगळं झालं. 10वी झाली, मी 10वीला नॅशनल स्कूल गेमचे नॅशनल खेळलेलो, फेडरेशन, आणि 12thला पण. म्हणजे ज्या वर्षात आजकाल आपण 10वी-12वीला नाही म्हणतो मुलांना खेळायला, बरोबर. तर दोन्ही वर्षी मी नॅशनल खेळलोय. वा. म्हणजे घरच्यांचा पण सपोर्ट, शाळेचा पण सपोर्ट. एक्झॅक्टली. मला स्कूल कॉलेजेस पण खूप लकी चांगले मिळाले बरोबर. की ज्यांनी मला या गोष्टींमध्ये केला सपोर्ट. म्हणजे कॉलेजमधनं तर मला असं होतं की तू अटेंडन्स द्यायला कॉलेजमध्ये आणि तिथं प्रॅक्टिस करायला जा. म्हणजे या पॉडकास्टच्या निमित्तानं त्यांना पण खरंच आपण एक करू. खरंच त्यांच्यामुळे मी आता इथं खरी करू यासाठी. सर जर्नीमध्ये बरेच लोक आहे. मी तुम्हाला आपण आता थोड्या वेळ पूर्वी बोललेलो की जर्नीमध्ये बरेच लोक आहे की त्यांच्या सपोर्टशिवाय इथपर्यंत येणं हे शक्य नव्हतं. बरोबर. आणि मेजर रोल आईबाबांचा आहे. वडील तर माझे फार म्हणजे त्यांचा प्रायव्हेट जॉब असल्यामुळे वेळ नाही देऊ शकले. बरोबर. बट नो डाऊट की त्यांनी असा स्ट्रिक्ट स्टँड नाही घेतला कधी की तू हे करू नकोस म्हणून. हो, नो डाऊट की त्यांचं एक होतं की अभ्यासाला जास्त प्राधान्य दे, आपल्याला जॉब करायचं, हे करायचं, ते करायचं. बट त्यांनी असं स्ट्रिक्ट स्टँड नाही घेतला. म्हणजे त्यांना माहिती होतं की याला आवडतं. आणि हा म्हणजे आईचं हे असायचं की मी कुठल्या स्पर्धेला गेलो तर आईला पण नाही माहिती, अजून पण नाही माहिती की हा कसा खेळतो, काय खेळतो. बट तिला हे माहिती आहे की हा घरी जेव्हा येईल तेव्हा हा माझ्या गळ्यात मेडल घालणार. ते मी करायचो. ग्रेट. म्हणजे ते मी माझ्या मुलांना पण सांगितलेलं की ज्या तुम्ही घरी आल्यानंतर, कारण आपल्या पॅरेंट्सला नाही माहिती की काय करताय. म्हटलं जेव्हा तुम्ही दार उघडल्यावर आईने दार उघडलं ना की तिच्या गळ्यात ते मेडल घालायचं, त्याचा जो आनंद आहे ना हे तुम्हाला कधीच कळणारच नाही. याचं काही तुम्ही बोलूच शकणार नाही. सो मुलं पण करतायत माझी ते सेम ट्रेंड फॉलो करतायत. ग्रेट. मग ते करताना ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशनच्या वेळेस नॅशनल लेवलला तुम्ही 10वी-12वी मध्ये राईट. मग तेव्हा गोल्ड मेडल नाही. ऍक्च्युली त्याला प्रॉब्लेम असा झालेला की म्हणजे मी जेव्हा प्लेइंग करत होतो तर माझे जे कोच होते, सो त्यांचं पण ते एक याला असं प्रोफेशनल किंवा काय म्हणू आपण, हा प्रोफेशनल कोचिंग सारखं नाही घ्यायचे. त्यांच्यासाठी एक हॉबी म्हणून होती. तर त्यांनी असं खूप इन्व्हॉल्वमेंट त्यांचं असं खूप नव्हतं किंवा त्यांनी पण स्वतःचं नॉलेज अपग्रेड करायला किंवा आम्हाला पण तितका वेळ द्यायला, हे एका स्टेज नंतर त्यांचं ते कमी झालेलं आहे. म्हणजे मी जेव्हा 10वी पर्यंत त्यांनी आमची कोचिंग घेतली असणार. 10वी 11वी नंतर तर आम्ही आमचं सेल्फ प्रॅक्टिस करायचो. त्यानंतर आमच्या सोबत कधीच कोच नसायचे. फक्त एक होतं की आम्हाला ग्राउंड अवेलेबल असायचं की आम्ही कधी ग्राउंडला जाऊन प्रॅक्टिस करू शकत होतो. बरोबर. त्यानंतर म्हणजे 11वी-12वीच्या स्टेज पासून तर आजपर्यंत आम्ही सगळी जी काही कोचिंग केली ती विदाऊट कोचच केली. आणि म्हणजे माझं जे लर्निंग होतं, म्हणजे मी जे माझं नॉलेज कसं वाढवलं तिथनं, कारण जे त्यांनी शिकवलं ते तर माझ्याकडे होतंच. बरोबर. पण ते सफिशियंट नव्हतं महाराष्ट्राला मेडल मिळवण्यासाठी. तर तिथनं पुढे जी जर्नी झाली ती अशी झाली की आपण स्टेट खेळायचं, नॅशनलला यायचं. नॅशनलला बघून ज्या नॉर्थच्या टीम्स असायच्या स्पेशली, कारण त्यांचं डॉमिनेशन होतं नॅशनलमध्ये, सो त्या टीम मॅचेस बघायच्या. त्यांनी मॅचेसमध्ये प्लेयर्स कसे परफॉर्म करतायत, काय करतायत, स्ट्रॅटेजी बघायच्या, काय करतायत, हे सगळं बघून आधी बघायचं. आणि जी माझी सवय होती आधीपासून की जे शिकवलं की ते परत प्रॅक्टिस करायची, मग हे थ्रू आउट द इयर वर्षभर तेच करत राहायचं जे बघून आलो. तर मी नॅशनलला गेलं तर मी आणि माझा एक मित्र आहे, आम्ही असे असायचो की आम्ही ग्राउंड कधीच सोडायचं नाही जोपर्यंत शेवटची मॅच संपत नाही. मग ती कोणाची पण असो, आणि ती सवय अजून पण आहे. म्हणजे अजून पण मी जेव्हा जातोय मॅचेसला तर आम्ही जोपर्यंत मॅचेस संपत नाही दिवसभरातल्या तोपर्यंत आम्ही जातच नाही ग्राउंडवर. कारण आपण टॅलेंट कोणाकडे नाही. म्हणजे मी मुलांना पण काही सांगताय की मी माझ्या मुलांना अजून पण सांगतो की ऑब्झर्वेशन इज द बिगेस्ट लर्निंग. मूव कुणाकडून कळेल. सर मी अजून पण म्हणजे मी आज म्हणजे इथपर्यंत आलोय, बट अजून पण मला कितीतरी लहान मुलांमधनं खूप काही शिकायला मिळतं. बरोबर. आणि मी माझं शिकणं ते हे म्हणजे मी ओपन ठेवलंय की असं काही नाही की मला हाच माणूस शिकवू शकतो किंवा हाच नाही, नवीन आलेला विद्यार्थी सुद्धा तुम्हाला खूप काही शिकवतो. बरोबर. म्हणजे पण मग आता त्यावेळी सॉरी इंटरप्ट करतोय पण एक क्वेश्चन आला की काय कमी वाटत होती? ठीक आहे, आता कोचिंग तुमचं सुटलं होतं, राईट, पण आता तुम्ही स्टडी करताय त्यांची नॅशनल लेवलच्या प्लेअरची आणि तुमची म्हणजे नॉर्थकडच्या पोरांच्या, असं काय जाणवायचं तुम्हाला की ज्यामुळे तुम्ही हारायचा? सर ऍक्च्युली काय होतं प्रॉब्लेम, म्हणजे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल होईल, पण आपला इथे म्हणजे सगळीकडेच असणार हा विषय, जे गेम मध्ये आपण पॉलिटिक्स म्हणतो. तर त्या पॉलिटिक्समुळे कधी कधी काय व्हायचं की आपण खूप बेस्ट परफॉर्म करायचो, बट जेव्हा सिलेक्शन व्हायचे तर ते सिलेक्शन फेअर नाही व्हायचे.
कारण आपण म्हणू ना की जर ज्या टॅलेंटला आपण संधी दिली तरच तर तो जाऊन पुढे करणार. टीम वर्क आहे. एक्झॅक्टली, टीम वर्क आहे, कारण हा इंडिव्हिज्युअल गेम नाही. बरोबर. सो या टीम मध्ये आपण जर खरंच आपण चांगली मुलं पाठवली जी खरंच चांगली डिझर्विंग प्लेअर आहे, ती प्लेअर जर पाठवली तर ऑफकोर्स ती बेस्ट तिथे परफॉर्म करतात. बरोबर. आणि नो डाऊट की तिथे गेल्यानंतर म्हणजे आपलं काम फक्त कोचिंग मध्ये संपत नाही. रोलर हॉकीमध्ये स्पेशली स्पीड स्केटिंगला जनरली कसं होतं की तो इंडिव्हिज्युअल गेम आहे. म्हणजे एकदा तो प्लेअर रेडी झाला ना की त्याला तिथे फक्त त्याच्या रेस सुरू व्हायच्या आधी त्याला त्याच्या कोचचा एक बूस्ट पाहिजे असतो. हॉकीमध्ये काय होतं ना की हॉकीमध्ये तुम्हाला थ्रू आउट द मॅच कोचिंग करायला लागते. थ्रू आउट द मॅच म्हणजे पूर्ण मॅच मध्ये, कारण यू डोंट नो की जी अपोजिट टीम आहे ती त्यांची काय स्ट्रॅटेजी आहे, ते काय मूव्स करणार आहे, हे मूव्स तुम्ही बाहेर जे कोच असतात त्याला दिसतंय. आतमध्ये जो प्लेअर आहे त्याला नाही दिसत, त्याला ते कळत पण नाही. बरोबर. त्याला ते दिसतंय. जो आपल्याला थ्रू आउट द, आणि हॉकीमध्ये काय आहे ना की हॉकीमध्ये कोचचा रोल खूप मेजर आहे. म्हणजे तुम्हाला तिथे मुलांना जे सबस्टिट्यूट प्लेअर असतात, जसे आपली 10 प्लेयर्सची टीम असते त्यामधले 5 प्लेअर आतमध्ये खेळतात, 4 प्लेअर प्लेईंग आहे आणि 1 गोलकीपर असतो. बरोबर. सो त्यामध्ये तुम्हाला मुलांसाठी टाइम आउट घ्यायचा आहे, मुलं चेंज करायची, सबस्टिट्यूट प्लेअर चेंज करायचे, हे सगळे कोचचे डिसिजन आहेत. म्हणजे प्लेअर आतला प्लेअर पण नाही घेऊ शकत. म्हणजे तो दमलाय का कोण. एक्झॅक्टली. हा, आणि हे आपल्याला सगळं म्हणजे जर तुम्ही त्यात इन्व्हॉल्व आहात ना तर तुम्हाला प्लेअरचा चेहरा बघून कळतो की हा दमलाय, ही नीड अ रेस्ट. म्हणजे का कोच इम्पॉर्टंट आहे. येस, तुम्हाला आवश्यक आहे. थ्रू आउट द मॅच आवश्यक आहे, तुम्ही म्हणूच शकत नाही. म्हणजे मागच्या वर्षीचाच माझा एक अनुभव आहे. मी आता नॅशनल रेफरी पण झालोय. ओके. मला 3 वर्ष झाले. मी नॅशनल सर्टिफाईड रेफरी आहे आणि रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचा. तर आता असं झालेलं मला की म्हणजे मागच्या वर्षीचा अनुभव आहे की हीच मुलं जी या वर्षी 2 एज ग्रुपमध्ये आपल्याला मेडल आले, अंडर 14 मध्ये आणि अंडर 11 मध्ये. ओके. सो दोन्ही एज ग्रुपमध्ये, म्हणजे यावर्षी आपण 2 एज ग्रुपमध्ये मेडल मिळवले, एकच नाही 2. वा. तर मागच्या वर्षी आपण गेलेलो, तर मागच्या वर्षी आपण 3rd प्लेस साठी दोन्ही एज ग्रुपला मॅच खेळलो. अँड जस्ट बिकॉज तिथे आपण त्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी 2024 मध्ये पण आपण जिंकलो असतो, ती मॅच आपण नाही जिंकू शकलो जस्ट बिकॉज कारण तिथे मी रेफरी असल्यामुळे मी दुसऱ्या ग्राउंडवरती होतो. सो मुलांना तिथे कोचिंग करताना ज्या गोष्टी त्यांना एक जो सपोर्ट पाहिजे होता तो त्यांना नाही मिळू शकला. म्हणजे नो डाऊट की मुलाचं काम करतात. तुम्ही तिथं पण सपोर्ट, मी वेन्यूला होतो, सपोर्टिव्ह कोच ते होते तिथे, पण एक बॉन्ड असतो ना आपल्या मुलांचा आपल्यासोबतचा. आणि एक ते म्हणतात ना की माझे सर जर इथे आहेत ना तर मी जग जिंकेल. त्या अकॅडमीचे सर. एक्झॅक्टली. हा, की माझे सर जर इथे आहेत ना तर आपण काही करू, म्हणजे मला माहिती आहे की माझ्या मागे कोणीतरी आहे. बरोबर. सो ते एक मुलांना जाणवलेलं मागच्या वर्षी. सो त्यामुळे मेडल हे गेलं. सो यावर्षी मग मी डिसिजन घेतलेलं की मी रेफरशिप नाही करणार. सो मला माझे अकॅडमीचे पॅरेंट्स पण म्हणाले की सर तुम्ही खूप मोठा हे करताय, कारण मला रेफरी होण्यासाठी पण माझा जो जर्नी आहे ती पण खूप मोठी. ओके. हा, म्हणजे ते इतकं काही सोपं नव्हतं. म्हणजे आज रेफरी व्हायचं म्हणजे तुम्हाला आता ते थोडंफार इझी झालेलं की एक्झाम द्यायची, मग त्या एक्झाम मध्ये तुमचं टॅलेंट, आणि महाराष्ट्रामधनं आम्ही 3च कोचेस होतो जे ती एक्झाम पास करू शकले. हा. सो अदरवाईज, आणि मी आणि माझा मित्र आम्ही ऑल इंडिया टॉप केलेला आहे एक्झाम मध्ये. सो ती लेखी परीक्षा असते. हा, रिटर्न एक्झाम, पूर्ण रूल्स अँड सिच्युएशन मॅचेस मध्ये कसे असतात त्याच्याशी डिटेल सगळं ते होतं. बरोबर. तो मग आता मागच्या वर्षी म्हणजे आता तुम्हाला गेले 24 वर्षापासून तुम्ही बघताय बदल. हो. ठीक आहे, पॉलिटिक्स वगैरे तुम्ही बघितलं. राईट. पण कुठल्या स्टेजला असं तुम्हाला वाटलं की नाही ठीक आहे माझ्याकडून होत नाहीये, नॅशनल लेवलवरती मी प्रत्येक खेळतोय पण समहाऊ कुठेतरी मिसिंग होतंय, आणि ते मिसिंग जी कडी आहे ती मला कोचिंग मधून दिसते, चला आपण कोच व्हायला पाहिजे, असं कधी वाटलं? सर हा खूप म्हणजे इंटरेस्टिंग टॉपिक राहील. पण ऍक्च्युली सिच्युएशन अशी झालेली की असं डोक्यात हे म्हणजे माझं प्लेईंग सुरूच होतं, मी कोचिंग सुरू केलेली. तर मी माझं कोचिंग सुरू केलेलं, म्हणजे माझं प्लेईंग पण होतं सुरू सोबत, कोचिंग सायमल्टेनियसली कोचिंग पण सुरू केलेलं, की कारण माझी ती आवड होती. बरोबर. मी अजून पण हेच म्हणायचो की मी स्केटिंग शिवाय नाही जगू शकणार. म्हटलं बघू, म्हणजे देवाने जोपर्यंत हातपाय आपले चांगले दिले तोपर्यंत आपल्याला ते करायचंय. तर सोबत सुरू होतं, आणि सोबत सुरू असताना मी जे पॉलिटिक्स जे गेम मध्ये फेस केलं आहे ना, तर ते मला कुठेतरी ना क्लिक व्हायचं. म्हणजे मला अजून पण होतं ते. मी आज पण जेव्हा माझ्या मित्रांना किंवा कोणाला सांगतो ना की यार हे माझ्यासोबत इतकं वाईट झालंय ना की मी ते कोणाला सांगूच शकत नाही, म्हणजे मी कसं ते एक्सप्लेन करू ना, आणि ते मनात आहे माझ्या, ते निघायला पण म्हणजे असं ते कोणापुढे मी ते ओपन व्हायचं पण झालं होतं का सर? खूप, म्हणजे मी तर असं माझ्यासारखं पॉलिटिक्सच फेस नसेल केलं कोणी. कोणाचं नाव न घेता आपण सांगू शकतो का थोडं काय होतं? सांगू शकतो सर, सांगू शकतो. नागपूरला मॅच होती, स्टेट चॅम्पियनशिप होते नागपूरला, आणि काही कारणास्तव
आम्ही 1-2 वर्ष आमचा गॅप झालेला, आम्ही चॅम्पियनशिपला नाही हे करू म्हणजे पार्टिसिपेट नाही करू शकलेलो. 2 वर्षानंतर आम्ही चॅम्पियनशिपला आलेलो आणि चॅम्पियनशिपला सर स्टेट चॅम्पियनशिप होती. स्टेट चॅम्पियनशिपला अमरावतीची टीम आलेली. आम्ही ऑलमोस्ट म्हणजे मी त्या स्पर्धेत हायेस्ट स्कोरर होतो सर. 3 मॅचेसमध्ये 18 गोल केलेले आणि 18 गोल रोलर हॉकीमध्ये हे खूप खूप मोठा नंबर आहे. 18 गोल केल्यानंतर सर माझं सबस्टिट्यूट मध्ये सुद्धा नाव नव्हतं. म्हणजे जेव्हा नॅशनलची टीम फायनल झाली सो तेव्हा माझं सबस्टिट्यूट म्हणजे टीम मध्ये तर सोडाच, म्हणजे 10ची टीम होती तर 10 मध्ये तर नावच नाही. 10च्या व्यतिरिक्त 4 अजून मुलं असतात सबस्टिट्यूट प्लेअर, की यांच्यापैकी कोणाला काही झालं, एमर्जन्सी आली, नाही घरच्यांमुळे नाही शक्य झालं, वॉट एव्हर XYZ रिझन, त्यामध्ये सुद्धा नाव नव्हतं माझं. सो ती माझ्या आयुष्यातली अशी गोष्ट आहे म्हणजे मी चक्क रडलेलो तेव्हा की ऍज अ प्लेअर मी अजून काय बेस्ट परफॉर्म करायला पाहिजे. बरोबर. आणि स्वप्न फक्त एकच होतं सर, म्हणजे तेव्हा पण आणि आज पण. रिझन सांगत नाही. रिझन ऍक्च्युली काय होतं की म्हणजे ते खूप थोडंसं मोठ्या लेवलचं पॉलिटिक्स होतं. म्हणजे माझं पर्सनल कोणाशी कधीच नव्हतं, म्हणजे मी कधी कोणाशी असं पर्सनल वैयक्तिक गेलोच नाही, कारण माझा मेन फोकस माझा गेम आहे. बरोबर. मला गेम सोडून खरं सिरियसली म्हणजे तेव्हाही नाही आणि आता पण नाही, म्हणजे मला नाहीच डोकं घालायचं त्या पॉलिटिक्समध्ये. मी अजून पण माझ्या मुलांना पण हेच सांगतो की बाळांनो तुम्ही पण याच्याकडे लक्ष नाही घालायचं, ते तुमचं कामच नाहीये. तुम्ही तुमचं काम आहे, तुम्ही अकॅडमीला येताय, तुम्ही तुमची ट्रेनिंग घ्यायची आणि तुम्ही तुमचं बेस्ट परफॉर्म द्यायचं. दॅट्स इट. त्याच्या पलीकडे आपल्याला कधी कोणाला काही बोलायचं नाहीये, काही वाईट बोलायचं नाहीये. ज्यांना जे करायचं ते करायचं. आपलं काय फोकस आहे, आपलं ध्येय काय आहे की आपल्याला मेडल जिंकायचे, आपल्याला नॅशनल जिंकायची. बरोबर. कारण एक मेंटल लॉक लागलेला महाराष्ट्राच्या, म्हणजे जे 35 वर्ष लागली, का लागली ती 35 वर्ष हा खूप मोठा प्रश्न आहे की 35 वर्ष का लागली. तर ते 35 वर्ष लागली यासाठी की एक नॉर्थचं जे डॉमिनेशन होतं नॅशनल्स वरती, तर त्या डॉमिनेशनला ना सगळ्यांनी प्रयत्न केले, सगळ्यांनी आपापल्या पर्याने प्रयत्न केले. असं नाही केलं की नाहीच केले म्हणून. बरोबर. कारण जेव्हा मी खेळत होतो तेव्हा पण महाराष्ट्राची टीम जायची. बरोबर. मी नाही, कारण माझं 35 वर्षातलं मी 24 वर्ष आहे. बरोबर. पण माझ्या आधी पण जायच्या टीम्स नाही जायच्या असं नाही, पण कुठेतरी ते असं व्हायचं काहीतरी कमी पडायचं की जेणेकरून मुलं नाही जिंकू शकले. म्हणजे करायचे 4th प्लेसला 5th प्लेसला महाराष्ट्र यायचं, बट पोडियमला जायची कधी संधीच मिळाली नाही. सो ते नो डाऊट की आपण तिथे कमी पडायचो. त्या गोष्टीवर कधी कोणी लक्ष नाही दिलं की आपण का कमी पडायचो. आम्ही रेफरी झाल्यानंतर ना आम्ही हा विचार केला की यार वी हॅव टू वर्क ऑन इट. हे तर नाहीये की आपण जिंकू शकत नाही. बरोबर. म्हटलं आपण महाराजांच्या राज्यात राहणारी लोक आहोत. बरोबर. सो म्हटलं मी मागच्या वर्षीच्या नॅशनलमध्ये कोइंबतूरला एक सिनियर प्लेअर माझ्यासोबत आलेला. त्याला म्हटलं बाळा मला भगवा फडकवायचं इथे. म्हटलं माझं स्वप्न आहे इथे. म्हटलं कोल्हापूरचीच होती मुलं सगळी. म्हटलं मला भगवा फडकवायचं इथे. म्हटलं महाराजांनी जर भारतावर फडकवलेला तर म्हटलं आपण नॅशनलमध्ये नाही का फडकू शकत. आणि म्हटलं कसं काय आपण हे मान्य करायचं की आम्ही जिंकू शकत नाही. कारण म्हटलं सगळ्यांचं, आणि मला ते सहनच नाही होत. म्हटलं मला आज पण जेव्हा कोचेस बोलतात ना माझ्याशी की नाही आपण परफॉर्म नाही करू शकत नॅशनल्समध्ये, त्यांची मुलं खूप चांगली आहेत, म्हटलं नाही, म्हटलं मला मान्यच नाहीये ते. म्हटलं हे तर आपल्याला ब्रेक करायचंय. बरोबर. आणि म्हटलं ते मला असं वाटतं की ते आपल्यालाच करायला लागेल, कारण हे त्याशिवाय हे पलीकडे, कारण सर काय होतं ना की 35 वर्षांचा स्पॅन आहे. 35 वर्षांमध्ये ना सगळ्यांची मेंटॅलिटी ही झालेली की महाराष्ट्र नाही करू शकत. सो महाराष्ट्र फक्त जातोय नॅशनलला, पार्टिसिपेट करतोय, येतोय, महाराष्ट्र नॅशनलला जातोय. आणि नॅशनलला जाण्याची म्हणजे गोष्ट अशी आहे ना की याच्या मागे पालकांचे, मुलांचे, कोचेसचे नो डाऊट सगळ्यांचे एफर्ट्स आहेत. आणि वर्षभराचे एफर्ट्स आहेत. कितीतरी मुलं आहेत जी 10-10 वर्ष, आता माझ्याकडे आता ज्या मुलांनी मेडल्स मारलेत ही सगळी मुलं 4 वर्षांची होती तेव्हापासून स्केटिंग करत आहेत. 4 वर्षांची होती तेव्हापासून आता, स्पॅन बघा किती मोठा आहे. बरोबर. सो या पोडियम पर्यंत यायला त्यांनी पण, त्यांच्या पालकांनी पण म्हणजे तितका पेशन्स पण ठेवला, माझ्यावरती ट्रस्ट ठेवला. ही खूप मोठी गोष्ट आहे की नाही करू शकतात. म्हणजे आता तर नो डाऊट की आता तर ते क्लिअरच आहे. बरोबर. आता मी असं म्हणेन की आता तुम्ही जे म्हटलं ना की जस्ट पॉलिटिक्स झालं, त्याच्याबद्दल आपण जस्ट असं सांगूया की बाबा ते जर पॉलिटिक्स झालं नसतं, असे माझे मित्र म्हणतात की ते जर झालं नसतं तर तुम्ही त्या लेवलनं पेटला नसता. अगदी बरोबर. आणि आता जो दिवस तुम्ही मिळवलाय, राईट, यू हॅव अर्नड इट. येस. ते जे झालंय ना ते कदाचित ते झालं नसतं. खरी गोष्ट आहे. त्यामुळं ह्या पॉडकास्ट मधून ते ज्यांनी पॉलिटिक्स केलं होतं त्यांना आपण धन्यवाद म्हणायला पाहिजे. खरं म्हणायला पाहिजे. ऍक्च्युली त्यांचं आणि माझं असं पर्सनल काही नव्हतं, पण ते काहीतरी रिझन्स होते की त्यामुळे ते व्हायचं तसं. बरोबर. हे बघा कसं आहे, मला म्हणजे आधीच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं मनाच्या श्लोकावरती आम्ही घेतला होता. तर एकांनी म्हणजे निलाखे सर म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं होतं की गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे की लोक बोलणार, लोक हे करणार,
पाऊस थांबणार आहे का? अगदी बरोबर. तर नाही. नाही, मग आपण काय करायला पाहिजे? छत्री घेऊन जायला छत्री घेऊन जायला पाहिजे, आपण आपला मार्ग. That is the thing. त्यामुळं कुणाबद्दल म्हणजे हे झालं पण हे झालं नसतं. हे तुम्ही तिथं जर थांबला असता, खरी गोष्ट आहे. तुम्ही जे छत्री झालं घातली तर. नसती, हो हो हो. तर हे झालं नसतं. बरोबर. त्यामुळे ते प्रोटेक्शन मिळालं, तुम्ही स्वतः घेतलं, हो. नोईंगली अननोईंगली. अननोईंगली. येस. पण ते खेळानं तुम्हाला धरून ठेवलं, राईट. तग धरून ठेवलं, आणि आता ते ऍज अचीव्ह झालंय. हो, खरं. त्यामुळे ती जर्नी, कारण ती डोक्यात अजून पण आहे माझी. मी आता बरोबर. पण बोललो तुम्हाला की बरोबर. ते जे झालंय ना, म्हणजे तो तर इन्सिडेंटच नाही विसरू शकत मी. कारण रडलो बरोबर. चक्क की आता बरोबर. यापेक्षा ऍज अ प्लेअर मी अजून काय बेस्ट जायला पाहिजे. राईट. की तुम्ही हायेस्ट स्कोरर आहात, मला म्हणजे अवॉर्ड मिळालेला तरी हायेस्ट स्कोरर म्हणून, स्टील टीम मध्ये नाव नाही. कारण तुम्हाला ऍज अ प्लेअर म्हणून तुम्हाला रेकग्नाइज करायचं नव्हतं देवाजीच्या मनात. देवाची इच्छा नव्हती ती कदाचित. कारण तेव्हा मला तुम्हाला स्वप्न होतं कोच की मला म्हणून तुम्हाला म्हणजे स्वतः मेडल घ्यायचं नव्हतं, तर तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठं होऊन लोकांना घेऊन द्यायचं होतं. घेऊन जायचं होतं. येस. त्यामुळे हे आहे त्या Yes. त्या सगळ्या आज गोष्टी आल्यावर जशा आहेत ना, कळतं. ते असं धागे जुळतायत. तेव्हा कळत नव्हतं, पण ते आज आल्यावर कळतं असं की चला बरोबर. ठीक आहे, की म्हणजे ती गोष्ट तेव्हा नाही झाली. म्हणजे कारण आज आम्ही जितकेही कोचेस आहोत महाराष्ट्रात, जे सगळे हॉकी शिकवतात, त्यांच्यापैकी हा अनुभव फक्त माझा आहे. बरोबर. हा सगळ्यांचा नाही. पण त्यामुळे तुम्हीच मिळवलंय ना हे. हा. म्हणजे थोडक्यात काय आहे की हे असं मी म्हणेन की या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं क्रेडिट काय आहे की या सगळ्या गोष्टी होत होत्या, तरी तुम्ही बाहेर पडला नाही. त्या तुमची जर्नी, तुमची प्रोसेस तुम्ही एन्जॉय करत गेला, किंवा ती होऊन दे जशी होईल तशी आहे, पण मी गेम सोडू शकत नाही. गेम तर नाही. हे जे आहे ना, जिद्द महत्वाची. हो, गेम तर नाही सोडला. म्हणजे सर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर घरचे मागे लागले ते. कारण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझं इंडियन टीम मध्ये माझं स्वप्न होतं की मला इंडियन टीम मध्ये खेळायचं, जे तुम्हाला सुरुवातीला बोललो. सो मग घरचे मागे लागलेले, अरे आता काय ग्रॅज्युएशन झालंय, व्हॉट नेक्स्ट. बरोबर. तर मग MBA ला ऍडमिशन घेतलेली. मग MBA करताना अरे काय करायचं, आणि अकॅडमी सुरूच होती. कारण म्हटलं गेम नाही सोडू शकत. म्हटलं मी सगळं करेल, मॅनेज करेल, मला कसं करायचं ते करेल, पण हे करेल. मग नंतर माझे मामा वगैरे जे आहेत ते इन्शुरन्स मध्ये आहेत, इन्शुरन्स मध्ये रिजनल मॅनेजर वगैरे. मग त्यांचा एक फोर्स होता की अरे जॉब करायला पाहिजे, मग तू एक्झाम्स वगैरे द्यायला सुरुवात कर. त्याचे पण क्लासेस लावले, ते पण क्लासेस. दिवसभर लायब्ररीत असायचो मी, पण संध्याकाळी ग्राउंडवर. अरे म्हणजे ग्राउंड नाही सुटलेला. मी त्यांना सांगायचो, माझे जे तिथले जे सर होते माझे, म्हणजे ज्यांचे मी हे जॉईन केलेले कोचिंग सेंटर, जे बँकिंगच्या एक्झाम्स घ्यायचे, सो त्यांचं पण असायचं की अरे तू बंद कर, आता तुझं सहज सिलेक्शन होईल. म्हटलं सर ते नाही सुटू शकत. त्याच्यासोबत करूया काय करता येईल. सो ती पण एक प्रिपरेशन केली. ती प्रिपरेशन झाल्यानंतर लग्नाचं आल्यानंतर की फायनली सुचलं की नाहीच करायचं आपल्याला, ते पण नाही करायचं. म्हटलं आपण हेच करूया, लेट्स सी व्हॉट एव्हर जे होईल ते. देवावर विश्वास ठेवून आपण आता यालाच पुढे घेऊन जाऊ. सो फायनान्शियल कसं सर, फायनान्शियल असं होतं की फायनान्शियल वगैरे असं हे होतं ना. फायनान्शियल थोडं काय होतं की जेव्हा मी या स्टेजमध्ये होतो तेव्हा या स्टेजला काय होतं की अकॅडमीला तुमचे जे इन्कम जे असतं आपलं, आपण इन्कम मीन्स वाट की जी फीज येते आपल्याकडे अकॅडमीची तीच. बरोबर. सो त्यामध्ये असं होतं की फीज तर तुमची व्हॅरी व्हायची, कारण ओपन ग्राउंड आहे, सिग्नल आहे, आणि पर्सन टू पर्सन रेग्युलर इन्कम नसायचं. पण ते स्टील होतं ना, म्हणजे ते म्हणतात ना की ते पॅशन होतं ना, ते त्या गोष्टीला पण मी विचार नाही केला. बरोबर. की मला ते किती अफेक्ट करेल पुढे जाऊन लाईफमध्ये, की मला ते फायनान्शियली किंवा माझ्यावर किती प्रॉब्लेम होईल. आणि देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे असा कधी दिवस बघायला नाही लागला मला की अरे यार आय हॅव टेकन अ रॉंग डिसिजन, की असं चुकीचा निर्णय मी घेतला, असा दिवस मला देवाने दाखवला नाही, आणि पुढे पण नाही बघायला मिळणार अशी इच्छा आहे. नाही मिळणार. मग मागच्या वर्षी तुम्हाला वाटलं होतं की जस्ट या वर्षी आपण करू शकतो? सर, मी मागच्या वर्षी शुअर होतो की मेडल आला म्हणजे येणार. मागच्या वर्षी मेडल होतं, आणि या वर्षीचा तुम्हाला मी इन्सिडेंट सांगेल. म्हणजे त्याला मी आता कॉन्फिडन्स म्हणू की एक म्हणतात ना की एक देवाने दिलेली मला एक शक्ती म्हणा तुम्ही मला, किंवा माझा कॉन्फिडन्स. पण नो डाऊट की म्हणजे माझा देवावर खूप विश्वास आहे, कारण त्यांच्याशिवाय मी इथपर्यंत हे शक्यच नाही. म्हणजे आज जेव्हा मी माझ्या गोष्टी रिकॉल करतो ना, तर मी हा विचार करतो अरे यातला एक जरी माझी, जे आपण म्हणतो की लाईफ मधल्या ज्या पायऱ्या असतात आपल्या, ती एक जरी मिस असती ना तर मी इथपर्यंत नसतो आलो. बरोबर. तर यावर्षी आपले जे हॉकी कमिटीचे जे चेअरमन आहेत सर, त्यांना मी यावर्षी, ते पण होते आमच्यासोबत ऑफिशियल टेबलला, तर त्यांना मी सांगितलेलं आणि की म्हटलं सर यावर्षी आपण पोडियम चढणार.
पहिल्या दिवशी हा. वा. नॅशनलच्या पहिल्या दिवशी मी हे त्यांना वाक्य बोललेलो की म्हटलं सर यावर्षी आपण पोडियम चढणार. तर ते म्हटलं की सर तुमचे मुलं चांगलेच आहेत, कारण आपण मुलांचं आपल्या अकॅडमीचं जे मुलं आहेत जे पुणे डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट करतात सगळे सलग 7 वर्ष झालीत सर आपण स्टेटमध्ये गोल्ड मेडल मिळवतोय कंटिन्यू, बरोबर. म्हणजे एक पण ब्रेक नाहीये. हा. सो त्यामुळे कसं आहे ना की पुण्यातली जी माहिती मुलं आहे दबदबा तर आहे. त्यांना सगळ्यांना माहितीये की मुलं काय लेवलला खेळतात. बरोबर. आणि नो डाऊट मला गॉड ग्रेस मला मुलं पण तितकीच पॅशनेट मिळाली जितकं मी आहे. बरोबर. म्हणजे तर म्हणतात ना की मी जितका वेळ आहे ना तितकी मुलं पण तशीच आहेत. बरोबर. आणि पालक पण तशीच आहेत. हा. सो ते ना एक काम करायला मी वेळ विसरून जातो सर की मला कोचिंग माझं संपतं कधी. म्हणजे पालक वाट बघतात सर घरी जायचंय, बरोबर. थांबवा सेशन थांबवा, घरी जायचंय, तुम्हाला पण जायचंय. तर आणि या गोष्टीत खरंच तो सपोर्ट खूप महत्वाचा आहे. बरोबर. कारण बरेचदा असं होतं की काही पॅरेंट्स असे असतात की जे ज्यांच्याकडे तितकं विजन नाहीये की आम्हाला मुलांना काय लेवलला घेऊन जायचंय आणि किती त्याच्या मागे किती एफर्ट्स लागतात. त्या एफर्ट्सची म्हणजे त्यांना आज माझ्याकडे जे पालक आहेत त्या सगळ्या पालकांना माहिती आहे की सर आपल्यासाठी काय करतायत. बरोबर. सो ते जेव्हा दिसतं ना की हे सोबत उभे आहेत आपल्या, सो तेव्हा सगळ्या गोष्टी विसरल्या जातात. मग तेव्हा थकवा विसरला जातो, आजार विसरलं जातं. मी जेव्हा पुण्यात आहे ना, मी पुण्यात जर आहे माझ्या सेशनला कधीही सुट्टी नसते, कधीच नाही. पाऊस जरी असेल तर आम्ही रेनकोट घालून सेशन करतो. वा. कधीच नाही. आणि आता माझ्याकडे जी मुलं आहेत सर म्हणजे नो डाऊट खूप किती मी त्यांचा अप्रिशिएट करू त्यांना आणि किती नाही सगळं कमी आहे सर. मुलं एक्झाम्स आलेत की येत नाहीत सेशनला. ही जी मुलं ही यांच्या फायनल एक्झाम्स मध्ये सुद्धा प्रॅक्टिसला असतात ग्राउंडवर. सो खरं खूप अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे. आणि नो डाऊट म्हणजे मी थँकफुल टू पॅरेंट्स पण की त्यांना पण त्या गोष्टीचं म्हणजे त्यांना माझं स्वप्न त्यांना ते कळलं की देवानी त्यांना ते क्लिक करून दिलं की नाही जॉईंट्स आहेत. हा हे डॉट्स आहेत. येस की त्यांना पण असं होतं की नाही सरांनी सांगितलंय ना सेशनला जायचंय म्हणजे मग जायचंय. बरोबर. आणि मी त्यांना मुलांना पण मी आधीच सांगितलंय की बाबा आपल्याला अभ्यास पण तितकाच महत्वाचा. बरोबर. कारण म्हटलं मला हे सांगायला कोणी नव्हतं. बरोबर. पण म्हटलं आज जर मी माझ्या अनुभवातनं तुम्हाला सांगतोय ना तर आपण अभ्यास पण तितकाच द्यायचा. बरोबर. जे डिसिप्लिननी आपण आपलं प्रॅक्टिस सेशन करतोय त्या सेम डिसिप्लिननी तुम्ही तुमचा अभ्यास पण करा. तुम्हाला फायनल एक्झामच्या वेळेस सुट्टी घ्यायची गरज नाही पडणार. आणि यातनं गमतीशीर एक हे होतं, माझ्याकडे एक पॅरेंट्स होते, साऊथ इंडियन होतं. सो त्यांचं असं व्हायचं की त्यांचं असं थोडी सायकोलॉजी होती ना की एक्झाम्स आल्या तर मुलांना घरी बसवायचं. बरोबर. हो. स्पोर्ट्सचे क्लासेस बंद करायचे आणि अभ्यास करायचा. सो त्यांचं असं असायचं की त्यांनी असं एकदा एक्सपेरिमेंट करून बघितलं, आपण एक काम करू की त्याला नाही पाठवू आपण क्लासला, त्याला अभ्यास करू दे. त्या मुलाचे पर्सेंटेज कमी आलेत. पर्सेंटेज कमी आल्यानंतर त्याची आई म्हटली की सर मी नेक्स्ट टाइम पासून त्याचा क्लास बंद नाही करणार, कारण हा क्लासला यायचा असेल ना की हा बरोबर अभ्यास करतो. बरोबर. आणि क्लासला यायचं नसेल ना की हा अभ्यास करत नाही. बरोबर. तर मग म्हणजे थोडक्यात कसं की पोरांकडून हा सपोर्ट खूपच भारी देतील. खूप म्हणजे आपण अप्रिशिएट करायला पाहिजे त्यांना की बाबा तुम्ही ठीक आहे आपण कोच आहे, तेवढं पॅशन पोरांमध्ये तेवढं आहे, त्यामुळे त्यांनी केलं नाही. आणि ते म्हणजे एक टीम वर्क आहे सर. म्हणजे मी पॅरेंट्सचा तितका सपोर्ट, तितका ट्रस्ट, मुलांचा तितका ट्रस्ट आपल्यावर. आणि मुलं म्हणजे जे आपण जे काही त्यांच्याकडनं तसं ट्रेनिंग सेशन असे आहेत, म्हणजे माझी थोडक्यात मेंटॅलिटी ही आहे की ट्रेनिंगला जर मुलगा आला ना तर तो घरी जाताना तो हा दमूनच गेला पाहिजे. आणि टेक्निकली दमून गेला पाहिजे. म्हणजे फक्त दमवायसाठी की त्याला आपण आला की असंच केलं तसं नाही. बरोबर. कारण मी जो स्टडी केलाय ना तो माझे R&D केलेत. कारण कधी काही मिळालंच नाही, कोणी सांगितलंच नाही की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. सो माझे ते मी R&D केलेत बऱ्याच गोष्टी. सो मला आता माहितीये की मला ती गोष्ट एखाद्या मुलाला जर शिकवायची आहे तर ती कशी शिकवायची. बरोबर. सो मोस्टली आता जे काय होतं आता कोचिंग मध्ये आपल्याला आणि मुलगा पण कळतो. म्हणजे बरोबर. 24 वर्षाचा आघात असा तेवढं तर आहे. आणि आता असं झालं ना की एक फेस रिडिंग पण ऑटोमॅटिकली करायला लागलं. तर मला चेहरा बघून कळतं की या मुलांमध्ये काय कॅलिबर आहे, तो काय करू शकतो. बरोबर. आणि लोक पण म्हणजे ते सोबत राहून त्या सहवासामुळे मग ती मुलं पण तशीच माझ्यासारखी वागायला लागतात. बरोबर. म्हणजे आज जे माझ्यासोबत जी मुलं जी खेळायची, मी एक स्पर्धा घेतो युनिटी कप म्हणून. ही युनिटी कप ही स्पर्धा पण स्टेट लेवलला घेतो. ती स्पर्धा सुरू करायचं पण रिझन हेच होतं सर की स्वप्न महाराष्ट्राला मेडल जिंकवायचं. बरोबर. तर आणि खूप मोठ्या प्रमाणात होतं. मागच्या वर्षी आमच्या म्हणजे जेव्हा आम्ही एक 6वा सीझन झाला आता, तर 6व्या सीझनच्या आधी जेव्हा पहिलं सीझन आम्ही केलेलं तेव्हा हार्डली आमच्याकडे 4-5 टीम्स होते. म्हणजे कोणीच नाही होतं आलेलं. 4-5 टीम म्हणजे काहीच नाही. आज आम्ही 6व्या सीझनला पोहोचलोय. तर 6व्या सीझनमध्ये आमच्या म्हणजे 43 टीम्स होत्या सर. आणि 43 टीम्सच्या आम्ही लीग मॅचेस घेतो. मॅचेस ऑर्गनाईज करायला मी, माझा मित्र आणि अजून म्हणजे माझे मित्रच माझ्यासोबतचे खेळणारे आम्ही 4-5 लोक आहोत.
आणि सोबत मला हेल्पिंग हँड्स इतके उभे होतात ऑटोमॅटिकली, बिकॉज कधीतरी कोणीतरी खेळलाय गेम. बरोबर. आणि आज त्या सगळ्या लोकांची एक इच्छा, म्हणजे ते सगळं स्वप्न बघतात. मला म्हणजे आता आम्ही यावर्षी नॅशनल जे जिंकलेलो, तर जिंकल्यानंतर जी प्लेअर होती ना, ज्या लोकांनी सोडले, ज्यांचे लग्न झाले, काही जॉब करतात, त्यांचे सगळ्यात जास्त कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज आले की सर हे आमचं स्वप्न होतं, मुलांनी पूर्ण केलं. आता अजून एक जस्ट मला येतं ह्याच्यात की आता तुम्ही कोच झाला, बरोबर, 10-14 जण घ्यायचे असतात. राईट राईट बरोबर. राईट. 12ची टीम असते आणि सबस्टिट्यूट प्लेअर. तर असा कोणतरी अभिजित चौधरी सुटला का तुमच्याकडून, असं वाटत नाही? सर ऍक्च्युली काय आहे ना, की आता आम्ही म्हणजे थोडक्यात आपल्या इथे आता महाराष्ट्रात असं झालंय की आपण सिलेक्टर म्हणून जे येतात, तर सिलेक्टर आपण आता बाहेरचे बोलवतोय. म्हणजे असोसिएशनने तो एक खूप चांगला स्टेप घेतला. आपली जी असोसिएशन आहे, स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, त्यांनी एक खूप चांगला निर्णय घेतलाय की कारण हे आधी व्हायचं पॉलिटिक्स, आणि हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे त्यांना पण माहिती आहे. तर त्यांनी एक खूप चांगला निर्णय घेतला असा की आपण एका थर्ड पर्सनला बोलवायचा, जो न्यूट्रल असणार, जो फक्त मुलाचा टॅलेंट बघेल. बरोबर. तर तो टॅलेंट बघितल्यावर त्यांनी काय होणार की ते डिसिजन फेअर होणार. बरोबर. आणि त्याच्याकडनं चूक होऊ शकते सर, माणूस आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला टॅलेंट सिमिलर दिसतो ना, तेव्हा ती चूक होऊ शकते, नो डाऊट. पण त्याच्याकडनं ती जास्त इंटेन्शनली चूक नाही होणार. म्हणजे गोल्ड मेडल कंटिन्युअस करून देणारा माणूस एक्झॅक्टली 14 मध्ये पण असू शकते, असं होऊ शकतं. बिलकुल बिलकुल. आणि नो डाऊट की आज महाराष्ट्रात पण बरेचसे टीम्स आहेत. आता तुम्ही विचार करा, 43 टीम्स जर आल्या तर काय नंबर बघा ना, तो काय किती लोक खेळतायत. सो त्या लोकांना जर संधी मिळाली आणि सगळे आपण म्हणजे त्यांना कोचिंग प्रॉपर मिळाली, तर आपण आज ही जी सुरुवात आपण 2 एज ग्रुप पासून केली आहे, ही आपण थ्रूआउट पूर्ण सगळ्या एज ग्रुपमध्ये जाऊ. म्हणजे एज ग्रुपमध्ये कॅडेट्स आहे, सब ज्युनियर आहे, ज्युनियर आहे, सिनियर आहे, आणि अशी सेम एज ग्रुप इनलाईन हॉकीमध्ये पण आहे. राईट. सो ही जर एका सगळ्या विजननी याच्यावरती काम केलं तर आपण सगळ्याच ग्रुपला घेऊ. म्हणजे आता तर ही सुरुवात केली आपण. HPL होऊ शकतं, ऑफकोर्स. हॉकी प्रीमियर लीग आहे, करू शकतो. फ्युचर म्हणजे एक वेगळी, म्हणजे थांबायचं नाही, पुढे जायचं आहे सर. तो युनिटी कपचा मी टॉपिक सांगायचं राहिला आपला, की ती पण जी आपण स्पर्धा सुरू केलेली ती लीग मॅचेस आहे. त्याला नाव युनिटी का द्यायचं, तर एक महाराष्ट्र खूप मोठा स्टेट आहे कम्पॅरेटिव्हली, जसं हरियाणा, पंजाब, चंदीगड हे खूप लहान स्टेट आहे. बरोबर. त्यांची पॉप्युलेशन पण फार कमी आहे. बरोबर. सो त्यांच्या इथे बेनिफिट काय होतो की जी सेम अकॅडमीला मुलं खेळतायत ना, ती डिस्ट्रिक्ट खेळतायत, ती स्टेट खेळतायत, तीच नॅशनल खेळतायत. सो त्यामुळे त्यांचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं असतं, कारण एकत्र राहताय तुम्ही, एकत्र खेळताय, आणि जरी डिस्टन्स असेल तर त्यांचा 100 किलोमीटरच्या वर डिस्टन्स नाहीये. 100 किलोमीटरमध्ये ते लोक स्टेट क्रॉस करतात. आपल्या इथे 100 किलोमीटरमध्ये आपण डिस्ट्रिक्ट पण क्रॉस नाही करत. राईट. सो हा एक आपल्या इथे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. तर म्हणून मग ती युनिटीची संकल्पना आलेली की बाबा युनाईट व्हा. बरोबर. गेमसाठी युनाईट व्हा. म्हणजे जे आज आपण स्टेटमध्ये काय होतं, मोस्टली स्टेटमध्ये आपण सगळे एकमेकांचे अपोनंट असतो. बरोबर. आपल्या डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट करतो ना आपण, एक अपोनंट असतो. मग तिथनं आपण एक मुलांना कारण आपल्या इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की महाराष्ट्रामध्ये स्पर्धाच होत नाही. हॉकीच्या स्पर्धा फार कमी होतात, रोलर हॉकीच्या. लोकांना असं खूप माहिती पण नाहीये. जेव्हा लोक बघतात ना डोळ्यांनी, तेव्हा शॉक होतात की कसं काय खेळू शकतो प्लेअर. 2 गेम एकत्र आहे. आणि सर तुम्हाला सिरियसली सांगतो, आपला वर्ल्ड फास्टेस्ट 2nd नंबर गेम आहे. आणि तुम्ही हॉकी जर खेळाल ना, म्हणजे मी इन्व्हाइट करेल तुम्हाला, या कधी तुम्ही युनिटी कपला करेल मी तुम्हाला इन्व्हाइट. तर जेव्हा मुलं खेळतायत ना तिथे, लहान मुलं सर, आता टायनी टॉट्सचा पण एज ग्रुप झालाय, तुम्ही कॅडेट्सच्या मुलांचा एज ग्रुप बघाल ना त्यांच्या मॅचेस, तर ते सिनियर्सच्या मॅच्युरिटीचा गेम खेळतात. म्हणजे ज्या मुलांना अजूनपर्यंत त्यांचे डेली रुटीन सुद्धा व्यवस्थित फॉलो नाही करतायत, ती मुलं जेव्हा गेम खेळतायत. सो आणि सिरियसली तुम्हाला तुमचे स्केट्स कंट्रोल करायचे, तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीज क्रिएट करायच्या, प्रत्येक अटेम्प्टला न्यू स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला बॉल कंट्रोल सुद्धा करायचं, स्टिक पण सांभाळायचं आणि गोल पण करायचं. आणि गोलपोस्ट पण आपला खूप मोठा नसतो, गोलपोस्ट आपला 4 फीट हाईटचाच असतो, आणि त्यामध्ये पण गोलकीपर बसलेला असतो. अशा गोलपोस्ट मध्ये तुम्हाला स्कोर करायचं. बापरे. हा. आणि विथ अपोनंट. आणि गेमची स्पीड बघा, कारण ऑलरेडी सगळे स्केट्सवर आहेत. तर तो गेम इतका, म्हणजे अजून पण मॅचेस जेव्हा होतात ना, येस, अजून पण सगळ्यात जास्त पब्लिक हॉकीच्या मॅच बघायलाच असतात, इव्हन नॅशनल्स मध्ये सुद्धा. बरोबर. खूप रश असतो. मग आता यावर्षी नॅशनल गेम खेळणारे किती जण होते महाराष्ट्रातून? यावर्षी आपले जे एज ग्रुप्स आले ते बघा, टायनी टॉट्स मध्ये आपण होतो, कॅडेट्स मध्ये होतो, सब ज्युनियरला होतो, आणि ज्युनियरला होतो. सिनियरची टीम्स आपली यावर्षी झाली नाही, कारण मोस्टली लोकांचं तेच झालंय की जे मी तुम्हाला बोललेलो की एक मेंटल लॉक झालाय. सो त्यांचा विश्वासच नाही राहिलाय स्वतःवर पण नाही राहिला. ऍज अ प्लेअर तो स्वतःवर पण नाही राहिला की अरे आपण काय, म्हणजे आम्ही यावर्षी खूप प्रयत्न केले रे टीम बनवायचा. माझ्याकडे नाहीये, म्हणजे माझ्या अकॅडमीमध्ये मुलं नाहीयेत, कारण जी मुलं माझ्याकडची जी मोठी मुलं होती ती सगळी
कोणी म्हणजे बरेचसे प्लेयर्सचे लग्न झालेत, काही लोक हायर एज्युकेशनसाठी बाहेर आहेत, आउट ऑफ इंडिया आहेत, काही लोक जॉब्स करतायत, सो त्यामुळे त्यांना नाही शक्य इतकं वेळ नाही. पण हाच जर मेंटल लॉक खूप आधी जर उघडला असता ना, तर ती मुलं आज पण खेळत राहिली, म्हणजे जे मी खेळत राहिलो, मी अजून पण खेळतोय, बरोबर. सो ती पण खेळत राहिली असते. मला आणि हेच म्हणायचंय की डझंट मॅटर की तुम्ही जॉब करताय, तुमचं लग्न झालं आहे. माझ्याकडे सिनियर वुमेन्सची टीम होती. माझी एक स्टुडंट आहे, ती एअरफोर्सला आहे, एकीचं आत्ताच लग्न झालं, 2-3 मुली आहेत, त्या बिझनेस करतायत. हा, सिनियर मुली आहेत आणि खूप चांगली गर्ल्सची टीम होती सर. म्हणजे कोविड जर आलं नसतं ना, तर त्या मुलींनी सुद्धा सिनियर एज ग्रुपमध्ये मेडल मिळवलं असतं. कोविडमुळे काय झालं की ते 2 वर्ष सगळी ऍक्टिव्हिटी बंद होती, बरोबर, तर त्यामुळे तो एक मोठा गॅप आला आणि त्यानंतर बरंच चेंज झालं. आणि ही जी आता जी मुलं आली, ही परत कोविड नंतरची न्यू बॅच आहे. मग 2025चा इतिहास कोणी घडवला? 25चा इतिहास मध्ये आपला सर, यामध्ये असोसिएशननी पण आपला खूप मोठा रोल प्ले केला, कारण त्यांनी पण जे निर्णय घेतले जे आपल्याला म्हणजे गरजेचे होते, जे माझ्या केसमध्ये झालं, तर ते आपल्या मुलांच्या बाबतीत नाही झालंय. म्हणजे आज जी ही मुलं सिलेक्ट झाली आहेत, ही सगळी मुलं यांच्या टॅलेंटवर सिलेक्ट झाली आहेत सर. यांना कोणाला काही सांगायची गरज नाही पडली, काही नाही. आज आपल्या गेम मध्ये म्हणजे स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रामध्ये ही एक सगळ्यात चांगली गोष्ट झाली आहे. आणि माझी इच्छा आहे की हे सगळ्याच गेम मध्ये झाली पाहिजे, की इथे वशीला 1% पण नाही राहिलाय सर, 1% पण नाही. आता जे आहे हे तुमचे कष्ट. सो मी माझ्या मुलांना पण एकच सांगणार राहील की तुम्ही मुलांना वर्षभर प्रॅक्टिस करा. बरोबर, तुम्हाला कोचिंग मिळतीये नाही मिळत आहे, मला नाही मिळाली, सो मी आज इथपर्यंत आलोय. तुम्ही माझ्या पुढे जा, बरोबर, तुम्ही खूप पुढे जाऊ शकता, तुम्ही खूप काही करू शकता. आणि आता तर गेम इतक्या मोठ्या लेवलला गेले, एशियन चॅम्पियनशिप होत आहेत, वर्ल्ड चॅम्पियनशिप होत आहेत, बरोबर. तुम्ही त्या लेवलला एक टार्गेट घेऊन चला, म्हणजे एक मोठं टार्गेट घेऊन चला आयुष्यात, की मला इंडियन टीमला रिप्रेझेंट करायचं आणि मला इंडियाला मेडल घेऊन यायचे, आणि ते मेडल महाराष्ट्रात आलं पाहिजे. म्हणजे आता महाराष्ट्राची जर्नी एक आपण अचीव्ह केलेली आहे. हो, आता पुढचं टार्गेट, माझं टार्गेट आता तुम्हाला पण ते झालं, राईट. पण त्याच्यासाठी 35 वर्ष नको आहेत आता. नाही, आता लागणार पण नाही, बरोबर, आता लागणार नाही. ऍक्च्युली हे ब्रेक करायचं होतं, कारण ही खूप मोठी वॉल होती, एक वॉल क्रिएट झालेली सर सगळ्यांच्या डोळ्यांपुढे. मी तुम्हाला आता जाताना आम्ही ट्रेनमध्ये गेलेलो, बरोबर, ट्रेनमध्ये जाताना स्टुडंट होते, आपल्या स्टुडंट आणि अजून कोचेस होते काही सोबत त्या सेम ट्रेनमध्ये. ते त्यांचं आणि मुलांचं कन्व्हर्सेशन झालेलं मॅचेस बद्दल. सो जस्ट एक नॉर्मल कॅज्युअल हे होतं टॉक. तर ते म्हणत होते की तुम्ही लोक ना महाराष्ट्रात खूप छान खेळता, बट तुम्ही नॅशनलला गेल्यावर परफॉर्म नाही करत. ही ट्रेनमध्ये या नॅशनलचा इन्सिडेंट ट्रेनमध्ये मुलगा म्हणतो. आणि मी माझ्या मुलांना आधीपासूनच ट्रेन केलंय की तुमच्या पुढे कोणीही असू दे, तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं आहे. तुम्ही ते डोक्यात आणायचंच नाही की माझ्या पुढे चंदीगडचा प्लेअर आहे, हरियाणाचा आहे, ती डॉमिनेटिंग आहे असं. एक्झॅक्टली, हा, ते नको, आपल्याला बघायचंच नाही, बरोबर. म्हणजे आपल्याला बंद करायचे, बरोबर, की माझ्या पुढे कोण उभा आहे ते मला काही संबंध नाही, मला माझा गेम दाखवायचा आहे, दॅट्स इट. मग हा माझा जो अकॅडमीचा मुलगा आहे तो बोलला की सर मला काही फरक नाही पडत, माझ्या पुढे कोणी असू दे, पंजाब असू दे, हरियाणा. तर ते सर म्हणतात त्याला की असं तुम्ही बोलता रे, पण नॅशनलमध्ये गेल्यावर असं होत नाही. सो आता जेव्हा मेडल आलं ना, मग तेव्हा ती सर रडलेत. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते की नाही होतं, म्हणजे मी चुकलो. मग आता तेच म्हणतोय की तिथं कुठं झाली होती ती मॅच? ही आपली सर आता इथे झालेली, कुठे, विशाखापट्टणम. येस, वायझॅगला झाली. मग तिथं पेरेंट्स पण आले होते? हो, पेरेंट्स पण होते सोबत. सगळी नव्हती, कारण आपल्याकडे 2 एज ग्रुप होते, म्हणजे अंडर 11 आणि अंडर 14. बरोबर, अंडर 11ची मोस्टली सगळी पॅरेंट्स होते. मग आता आपल्या इथून तुमच्या अकॅडमीतून किती जण गेले होते? माझ्या अकॅडमीमधनं सब ज्युनियरला माझ्या अकॅडमीमधनं 4 मुलं होती, आणि म्हणजे जे प्लेइंग 5 असतात त्यातली 4 मुलं होती, आणि कॅडेट्स मध्ये आपली 3 मुलं होती. त्यांची नावं घेऊ शकाल? ऑफकोर्स, मला आवडेल नाव घ्यायला. जी सब ज्युनियर मध्ये होती, जी माझ्याकडे जी मुलं आहे जी खूप एफर्ट्स घेतात. एक आहे समर्थ राजकुमार, जो आपला स्टार प्लेअर होता, ज्यांनी फायनल मॅच मध्ये 1 साइड एकट्याने स्कोर केले. दुसरा एक मुलगा आहे आयुष नलावडे, तर तो याचा सपोर्टिंग कॉम्बिनेशन आहे. तिसरा जो होता आपला बॉल ऑफ गेम, ज्याला गोलकीपर म्हणतो आपण, तर तो मोहम्मद ऐज म्हणून आहे. ओके. कॅडेट्स एज ग्रुपमध्ये सर्वेश परशुराम, तर त्यांनी पण सगळे गोल त्याच्याच आहेत. हर्षित म्हणून आहे एक मुलगा, हर्षित गुप्ता, तर त्याची पण स्टोरी खूप चांगली आहे, मी सांगेल तुम्हाला. आणि अजून एक आहे दक्ष जयराज म्हणून, तो गोलकीपर आहे. म्हणजे एक गोलकीपर आणि 2 फॉरवर्ड प्लेअर हे असे आपले होते. आणि सब ज्युनियर मध्ये अजून एक मुलगा होता अर्चित भोसले म्हणून. ओके. सो यांची ही 4 पेअर आणि ही 3 मुलं. याच्यासोबत मग बाकी अदर डिस्ट्रिक्टचे पण मुलं होती. या सगळ्यांना गोलगप्पाच्या माध्यमातून सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, मनापासून कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप छान काम केलं, एक इतिहास घडवला.
त्यामुळे म्हणलं ह्या पॉडकास्टच्या नादान म्हणजे निमित्तानं त्यांना इथं नाव घेणं गरजेचं आहे ऍक्च्युली. परवाच्या दिवशी आता सेशन झाल्यानंतर मी असं जस्ट एक मुलांची आता एक हे स्वप्न होतं माझं, हे स्वप्न पूर्ण झालंय. सो आता व्हॉट नेक्स्ट तर मी एक जनरल मुलांशी बोलत होतो की काय ठरवलंय, काय बनायचं आयुष्यात. सो ही कॅडेटची मुलं आहेत सर, 11 वर्षाची मुलं आहे. ही मला म्हणतात चक्क की सर मला तुमच्यासारखं व्हायचंय. मी ते ऐकून शॉक झालेलो की अरे, मी म्हटलं अरे बाळांनो मी इतका मोठा नाहीये, म्हणजे तुम्ही एकदम इतकं हे नका करू की नाही मला तुमच्यासारखं व्हायचंय. म्हटलं तुम्ही तुमच्या अभ्यासावरती फोकस करा. नाही पण कसं माहिती काय, म्हणजे या वयात कोणतरी असं भेटलाय त्यांना, असं पण आहे ना आपल्याला आपल्या कुणाकडे तरी बघून शकतो आणि काहीतरी एक डिरेक्शन तर मिळाली. बरोबर. तिथून पुढे तो काय जाईल काय ते आहे, मी तेच सांगतो, आपल्याला नाही माहिती देवाचे प्लॅन काय, पण कोणतरी त्यांना डिरेक्शन मिळाली या वयात. हे पण एक खरी गोष्ट आहे. नाहीतर 11 आता पण जर बघितलं तर बरीचशी पोरं ही खूप मोठी अचीवमेंट आहे. 11व्या वयात मुलांनी आज नॅशनल मेडल मिळवलंय. सो हे सोपं नव्हतं. आणि मला म्हणजे मी माझा मित्र आम्ही हे जे सगळे या स्वप्नावरती जे काम करत होतो आम्ही की यार हे ब्रेक करायचं आपल्याला आणि करायचंच आहे, म्हणजे काही झालं तरी कोणाचा सपोर्ट असू दे नसू दे, काय करायचं ते सगळं आपण करूया. आणि लकीली आम्हाला म्हणजे ते म्हणतात ना की ते कनेक्ट द डॉट्स. तर त्यासाठी आम्हाला लास्ट इयर आम्हाला हे पण आलेत काय, म्हणजे आम्हाला असोसिएशन कडनं पण बराच सपोर्ट मिळाला या गोष्टीत. आणि नो डाऊट की असोसिएशनच्या सपोर्टशिवाय या गोष्टी शक्य पण नाहीये प्रॅक्टिकली, कारण त्यांनाच मेजर रोल यामध्ये त्यांचा तसा प्ले करायचा. कारण एक प्लॅटफॉर्म जो द्यायचा आहे आपल्याला मुलांना तो त्यांच्याकडनं आता फेअर झालाय. राईट. सो तो फेअर झाल्यामुळे काय होतंय की आता जर तुम्ही खरंच टॅलेंट पाठवणार महाराष्ट्रातला, जो महाराष्ट्रातला टॅलेंट आहे तो जर पाठवला तर तो रिझल्ट घेऊन येणारच. मग आता एक विचारतोय की तुमच्याकडे 11 वर्षाची मुलं पण आहेत आणि हायर एजची पण मुलं आहेत, तर दोघांमध्ये तुम्हाला शिकवण्यासाठी काय वेगळं व्हायला लागतं? तुम्हाला पण छोटा व्हायला लागतं त्यावेळी? येस. बरोबर ना. येस ते व्हायलाच लागतं, त्याशिवाय होतच नाही. आणि काय होतं की आता मुलांची आता जी सब ज्युनियरची जी मुलं आहे ती मोस्टली आता 9th-10th त्या एज मध्ये आता म्हणजे 9th मध्ये आहेत, आता 10th मध्ये येतील. सो त्या एज मध्ये असं होतं की त्यांच्या पुढे ती मुलं क्लिअर तर आहेत की त्यांना काय करायचंय, बट स्टील त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे गेमच्या व्यतिरिक्त पण मला त्या मुलांशी त्यांच्या पर्सनल थिंगशी पण रिलेट व्हायला लागतं. म्हणजे मला त्यांचा कुठेतरी मित्र व्हायलाच लागतं. बरोबर. म्हणजे एक मित्र, एक कोच आणि एक गार्डियन म्हणून पण, की जेणेकरून आणि तोच म्हणजे पॅरेंट्सला पण तेच आहे की सर आहेत तर आम्हाला काहीच काळजी नाही. बरोबर. सो ते त्यांचा गार्डियन म्हणून पण की मला त्यांची प्रत्येक जागेवर त्यांची काळजी पण घ्यायची आहे. बरोबर. ते जर कुठे चुकत असतील तर मला त्यांचा रूट पण व्यवस्थित जागेवर आणायचं आहे की बाळांनो नाही हे चुकीचं, आपल्याला हे नाही करायचंय, याच्यातनं तुम्हाला काही नाही मिळणार. आणि माझे जे अनुभव आहेत ना, म्हणजे मी त्या एजमध्ये असताना किंवा माझ्याकडनं काही जर झालं असेल, चुका झाल्या असतील किंवा आपल्या वागण्यातनं कधी कोणाला हर्ट झालं असेल तर त्या पण गोष्टी मी मुलांसोबत शेअर करत असतो की असं केल्याने असं होतं, असं तुम्ही नका करू. बरोबर. तर कारण या गोष्टी होत्या. आणि जेव्हा कॅडेट्सच्या एज ग्रुपमध्ये येतात तर कॅडेट्समध्ये तुम्ही त्यांच्याकडनं खूप मॅच्युरिटी एक्सपेक्ट नाही करू शकत, खूप लहान मुलं आहेत. सो त्यांच्या वेळेस त्यांना जेव्हा कोचिंग करतो तेव्हा त्यांच्या एजमध्येच यायला लागतं. बरोबर. मग ते त्यांच्या एजमध्ये आलं तर मग त्यांना त्यांच्या पद्धतीने, म्हणजे आज एखादी मला ड्रिल शिकवायची आहे मुलांना तर सब ज्युनियरला मला सांगताना ती जी ड्रिल आहे ती ड्रिल तशीच मला ती एक्सप्लेन करावी लागते. बरोबर. बट यांना जेव्हा ती ड्रिल करायला लागतं तर याला थोडंसं त्याला फन टाईप काहीतरी नाव द्यायचे की जेणेकरून त्यांचा इंटरेस्ट वाढेल. बरोबर. कारण सगळ्यात मोठा टास्क यामध्ये हा असतो की गोलकीपिंगचा. गोलकीपिंग हे सगळ्यात बोरिंग कोचिंग आहे. कारण काय होतं की स्वतःला एका जागेवर बसून तुम्हाला खेळायचंय, जोपर्यंत गोलकीपर ती एन्जॉय नाही ना करत. तर आमच्या इकडे एक गोलकीपर आहे कॅडेटमध्ये, दक्ष जयराज म्हणून. तर तो त्याला असा फुडी येतो खूप, त्याला खायला खूप आवडतं. तर मला असं त्याला सांगायला लागायचं इनिशियल स्टेजला की बघ गुलाबजामुन येतोय, रसगुल्ला तुझ्याकडे, त्याला तुला पकडायचंय, त्याला तुला कॅच करायचंय. मग असं करून आणि लकीली हे एक्सपेरिमेंट आहेत म्हणजे मुलांवर, कारण प्रत्येक मुलगा हा वेगळा आहे. तर ते एक्सपेरिमेंट वर्क पण व्हायचे. तो म्हणजे बॉल पण त्याला तसंच बघायचा. असं काही लहान मुलांसोबत करायला लागतं एक्सपेरिमेंट. बरोबर. आणि प्रत्येक मुलगा वेगळा आहे सर. म्हणजे मी आता बघितलंय, मी जे तुम्हाला हर्षित गुप्ताचं सांगितलं, हर्षित गुप्ता बेसिकली बिलॉंग करतो दिल्लीला, ते प्रॉपर दिल्लीचे. ओके. बँगलोर 3 वर्षांपूर्वी माझी आणि त्यांची भेट झालेली बँगलोर नॅशनलला. ओके. सो तो तिथे आलेला, तिथनं त्याचे आई वडील फक्त त्यांना माझ्याकडनं कोचिंग घ्यायची आहे म्हणून ते पुण्यात शिफ्ट झालेत. आणि पुण्यात माझी नॅशनलला त्यांची भेट झालेली, जस्ट एक हाय हॅलो म्हणून एक फॉर्मल भेट होती. सो त्यांनी मला सांगितलं की सर आम्ही पुण्यात येतोय, आम्हाला यायचंय तुमच्याकडे कोचिंग घ्यायला. तर म्हणजे मला पण नव्हतं माहिती की वाय मी, कारण तुम्ही येताय तर तुम्हाला आहेत ऑप्शन्स आहेत ना बघे. तर मी आणि आमचं तर बँगलोर नॅशनलला गेलेलो आम्ही. बँगलोर नॅशनलला पण आम्ही 3rd प्लेस साठी मॅच खेळलेलो होतो त्या. सो तर
मी म्हटलं चला ठीक आहे असेल, आणि मला वाटलं नव्हतं की हे लगेच येतील. मग ते पुण्याला आले आणि मग त्यांनी विमाननगर डिसाईड केलं की विमाननगरला Okay. आपलं हे करायचं, विमाननगरला आपण स्टे करूया. त्यांचे काही रिलेटिव्ह पण होते. बट माझी अकॅडमी तर पुण्यात इथे होती, पाषाणला होती. मग त्यांनी काही दिवस तिथे फ्लॅट वगैरे बघितला, म्हणजे ते ऑलमोस्ट त्यांची डील डनच होणार होती की राहायचं. मग त्यांना एक थॉट आला कुठला तरी की नाही आपण एकदा सरांना भेटून येऊया. मग ते माझ्याकडे आलेत पाषाणला. मग पाषाणला आले, मग त्यांनी ग्राउंड बघितला. मग त्यांनी ठरवलं की नाही आपल्याला चेंज करायचं आहे. मग त्यांनी पाषाणला आलेत, पाषाणला त्यांनी फ्लॅट बघितला, तो फायनल केला आणि ते पाषाणला शिफ्ट झालेत. तर तेव्हापासून म्हणजे त्यांची जी कोचिंग होती, आता त्यांनी तर तो मुलगा आधी दिल्लीच्या टीमला म्हणजे बँगलोर नॅशनलला जेव्हा आलेला 2 वर्षांपूर्वी, तर तेव्हा त्यांनी परफॉर्म केलेलं. तर तो हर्षित आणि आजच्या हर्षितमध्ये जेव्हा त्याचे आई वडील म्हणून जेव्हा ते डिफरन्स बघतायत, सो तो त्यांच्यासाठी पण एक खूप प्राऊड मोमेंट आहे. ग्रेट. आणि त्यांचं ते स्वप्न होतं, म्हणजे ते पुण्यात थांबलेले. ऍक्च्युली आता लास्ट इयर्स त्यांचे 2 मुलं होते. सो 2 मुलांपैकी एक मुलगा होता, त्यांना वाटलेलं की हायर एज्युकेशनसाठी पुणे मुंबई काहीतरी चूज करेल, बट तो परत दिल्लीला गेला त्याच्या एज्युकेशनसाठी. मग आता यांना पर्पज पुण्यात राहायचा पर्पज फक्त हे आहे की हर्षितने म्हणजे त्याच्या मुलांनी माझ्या अंडरमध्ये कोचिंग करायची कंटिन्यू. बरोबर. आणि त्यांच्या पण एक्सपेक्टेशन बरेच होते, आणि ते पॅरेंट्स असे होते की ते दरवर्षी नॅशनलला यायचे माझ्यासोबत. सो ते नॅशनलचा जी जर्नी आहे त्यांनी ही मागच्या 3 वर्षांपासून बघतायत. बरोबर. 1 वर्ष दिल्लीचा अनुभव घेतलेला त्यांनी, आणि त्यानंतर आपला इकडनं महाराष्ट्रात अनुभव घेतला. मग या वर्षी जेव्हा त्यांचा मुलगा पोडियमवरती उभा राहिला, तेव्हा ते एकदम त्याची आई चक्क माझ्या पुढे त्यांनी असा हात पुढे ठेवून हे केलं की डन, इट इज डन. मग आता ऍक्च्युअली ह्या फायनलचा असा काही वेगळा एक्सपिरियन्स यावर्षी फायनल्स म्हणजे कॅडेट्सची जी फायनल्स होती, म्हणजे सब ज्युनियरला मला लीग मॅचेस झालेल्या सगळ्या एज ग्रुपला. सो सब ज्युनियरची जी फायनल झालेली ती मला शुअर होतो मी की आपण जिंकणार आहोत, कारण लीग मध्ये काय होतं की पूल्स असतात, पूल्समधनं आपण सेमीफायनल क्वार्टर फायनल ज्या होतात मॅचेस, त्या हिशोबाने आपण ज्या टीमला ऑलरेडी आपण हरवलेलं, लकीली तीच टीम आपल्या पुढे थर्ड प्लेसच्या मॅचसाठी आली. नो डाऊट की ती जर त्याच्या आधीची मॅच जर आपली मुलं जिंकली असते तर आपण गोल्डसाठी फाईट केला असता. बरोबर. तिथे थोडं मुलं कमी पडली, कारण काय असतं की मुलांचा जो कोऑर्डिनेशन जो पार्ट आहे, तर ती सगळी मुलं जर आपल्या अकॅडमीची असती तर नो डाऊट आपण तो पण ब्रेक केला असता. बरोबर. सो नेक्स्ट टार्गेट आता तोच आहे की सगळी मुलं जर आपल्याच अकॅडमीची असतील. नाही, पण हे कदाचित काय प्रत्येक ते सारखं नाही होऊ शकत. तुम्हाला काय वाटतंय की बाबा हे जर ब्रेक करायचं असेल आणि गोल्ड, आता आपण ब्रॉन्झ मिळवलं, राईट, आता मला गोल्ड मिळवायचं, येस, मग त्यासाठी काय कमी राहिलं? सर कमी राहिलं म्हणजे हे की बघा हा टीम गेम आहे. सो टीम गेम मध्ये बिलॉंग असं होतं की पूर्ण टीम आपली नाही जाते, ती जाणार पण नाही, जाणार पण नाही. बरोबर. तर मग तिथे काय होतं की जी मुलं येत आहेत, सो मग त्यांचा तो कोचिंग काय स्ट्रॅटेजी एक्सपिरियन्स काय असेल त्याला, मग त्याला आता स्ट्रॅटेजी मी हा विचार करतोय की यानंतर आता जी मुलं जातील तर मोस्टली मी असोसिएशनला हे पुट करणार आहे की सर आपल्याला थोडंसं कोचिंगवरती पण लक्ष द्यायचं आहे, की आपण याचं कोचिंग जर म्हणजे सेम एका माणसाच्या हातात जर कोचिंग झालं तर नो डाऊट की आपण मग सगळी मुलं सेम स्ट्रॅटेजीने खेळतील, आणि महाराष्ट्राला पण आपण यापुढे आपण मेडल्स अजून वाढू. किंवा असं होऊ शकेल का की आता पुढच्या वर्षी कधी गेम आहे? आता डिसेंबरमध्ये. येस. मग त्याच्या आधी थोडक्यात जे कोणी म्हणजे सिलेक्शन ज्या मुलांचं होतं त्यांच्या कोचेसचं एक वेगळं सेमिनार होऊन त्यांच्या सगळ्यांची जर स्ट्रॅटेजी सेम ठेवली तर जे मुलं जी आहेत ती एक वेगळी होईल, कारण प्रत्येकाची कोचिंग स्ट्रॅटेजी सेम असेल. आणि मग मग मिक्स मॅच केलं आणि मग त्या कोचचा पण फ्लेवर दिला. बरोबर. असं जर करून जर या गोष्टी केल्या तर प्रॅक्टिकली त्या कोचची मुलं जी आहेत ती आणि ही ह्यांना वेगळं असं कोचिंग वाटणारच नाही. एक्झॅक्टली, त्यांना सेम वाटतं. ते होतं बरेचदा होतं, तो प्रॉब्लेम आहे. गुड सजेशन आहे, थँक्यू. आम्ही यासाठी आता काय केलंय म्हणजे असोसिएशनने पण एक कॉल घेतलाय की आपण महाराष्ट्रात जसं मी तुम्हाला बोललेलो की कॉम्पिटिशन फार कमी होतात. बरोबर. सो त्यामुळे मुलांना एक्सपोजर नाहीये आणि मुलांना एकमेकांचा तुम्ही जितकं चॅम्पियनशिप खेळणार ना तितकं तुम्हाला एकमेकांचा टॅलेंट पण बघायला मिळतो की काय लेवलला सुरू आहे. आता जशी ही मुलं जी आपली खेळली यांच्या नेक्स्ट इयर एज ग्रुप चेंज होत आहेत, ही सगळी मोठ्या एज ग्रुपला राईट सगळी. सो जी कॅडेटची मुलं ती सब ज्युनियरला येणार, जी सब ज्युनियरची आहे ती ज्युनियरला जाणार. राईट. तर यांना मी तेच सांगितलेलं आहे, आता तुमचं परत रिसेट झालंय,
म्हणजे नॅशनल बरोबर. मेडल आलंय आपल्याला, बरोबर. बट आता आपण परत रिसेट आहोत. सो रिसेट आपल्याला आता परत नव्याने आणि याच्यापेक्षा जास्त एफर्ट्स घेऊन हा, सुरुवात म्हणजे करायची. दुसऱ्या वर्षी ब्रॉन्झ मिळालं नाही, हे पण होऊ शकणार हो, नाहीये. हो, हो, हे हो. मान्य नाही, हा. पण ब्रॉन्झ ऍटलिस्ट तो मिळाला पाहिजे. येस पण तुम्हाला सिल्वर किंवा गोल्ड येस येस, ते हे पण करणं effort आहे. गरजेचं आहे. तो पण टार्गेट आहे आणि वय पण हा, आता आपल्यापेक्षा बरोबर. मोठी मुलं असणार बरोबर एज ग्रुपमध्ये. सो आपल्याला परत नव्याने सुरुवात करायची आहे आणि याच्यापेक्षा जास्त एफर्ट घ्यायचे. बरोबर. तर आता ते आहे. तर असोसिएशनने खूप चांगला कॉल घेतला यामध्ये. म्हणजे 1 जानेवारीलाच त्यांनी थ्रू आउट द इयर कॅलेंडर डिक्लेअर करून दिला हा, अरे की आपल्या कशा कशा स्पर्धा असणार आहेत. हा, हा. तर त्यांनी आता स्पर्धा वाढवायचा पण प्रयत्न केले आणि जे कोचेस होते आपले सगळे, म्हणजे जितके महाराष्ट्रात कोचेस आहेत ज्या ज्या डिस्ट्रिक्टमध्ये चालतं, त्यांना पण सगळ्यांना ते पुश करतायत की तुम्ही सगळ्यांनी स्पर्धा घ्यायला ऑर्गनाईज करायला सुरुवात बरोबर, करा, बरोबर. जेणेकरून जो टॅलेंट आहे तो थ्रू आउट महाराष्ट्र फिरेल. बरोबर. त्यामुळे तुम्हाला पण प्रत्येक अकॅडमीला कोचेसला त्यांनी डिस्कशन पण होणार, कोचेसचं डिस्कशन होईल, मुलांची एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन वाढेल, बरोबर. एकमेकांसोबत मैत्री वाढेल. सो जेव्हा आपण नॅशनलमध्ये फाईट करू तर तेव्हा एक टीम बनून आपण फाईट करू. पण नॅशनल मध्ये जायच्या आधी हे जे महाराष्ट्राची टीम असते, हा, ती ऍज अ एकत्र येऊन किती मॅचेस खेळते? ती एकत्र येऊन सर आता बघा, आतापर्यंत तर फार कमी मॅचेस व्हायच्या. म्हणजे एक मी युनिटी कप एक सुरू केलेलं आणि एक त्यामध्ये पण एक मॅचेस होता. पण युनिटी कप एक अशी स्पर्धा झाली आहे आता महाराष्ट्रासाठी की जिथे महाराष्ट्रातले सगळी मुलं, सगळी प्लेयर्स विलिंगली वाट बघत असतात की युनिटी कप कधी येणार. म्हणजे आता मी त्याचं कॅलेंडर पण रिलीज करेल, तर लोक वेट करतात असं जानेवारी आलं की डेट यायला पाहिजे, बरोबर. तर कधी येणार आहे ती. नाही आली तर प्लेयर स्वतःहून विचारतात की सर करणार आहात की नाही, डेट अजून आले नाही. त्यांच्यात कोऑर्डिनेशन हो, त्यांचं ते खूप आणि महत्त्वाचं. शेवटी जी फायनल जी इंडियाला जाणारी टीम आहे Team आहे. नॅशनल लेवल, Yes, yes. त्या टीमनं एकत्रितपणे खेळणं गरजेचं आहे. सर अगदी बरोबर. ऍक्च्युली काय होतं की आपला जसं महाराष्ट्र एक मोठा देश स्टेट आहे, तसंच आपला इंडिया पण हा खूप मोठा देश आहे. बरोबर. सो त्यामध्ये पण म्हणजे जे आपण स्टेट लेवलला प्रॉब्लेम फेस करतोय तसंच ते इंटरनॅशनल लेवलला पण ते सेम प्रॉब्लेम येतात. बरोबर. खरं. तर त्यासाठी त्यांचे कोचिंग कॅम्प्स लागतात. हा. सो 2-3 कोचिंग कॅम्प्स लागतात जेव्हा कुठे ते प्लेयर एकत्र येतात बरोबर. आणि ते एका कंट्रीसाठी फाईट करतात. बरोबर. नाहीतर मग काय होतं, प्रत्येक आपल्या स्टेटच्या हिशोबानेच खेळतो किंवा माझा एक मित्र आहे तर मी त्याच्यासोबत कोऑर्डिनेट Right, करतो right. आणि असं करून आपण टीम गेम जिंकू शकत नाही. बरोबर. तुम्हाला ते एक व्हावंच लागेल, ते एक झाल्याशिवाय होतच नाही. आणि आपल्या असोसिएशनने पण चांगला कॉल घेतलाय की आपण कोचिंग कॅम्प्सवरती पण लक्ष देतोय आता, बरोबर. की जेणेकरून मुलं सगळे एकत्र येतील. जसं तुम्ही सजेस्ट केलं की सगळे कोचेसचं पण सगळे एकत्र आले, सेमिनार सारखं झालं, तर त्याच्यासाठी पण असोसिएशन आपले प्रयत्न करतात. कारण हे शेवटी त्यांचे कॉल आहेत. बरोबर. कारण बरोबर. त्यांनी केल्यानंतर या सगळ्या गोष्टी होतील. आणि ऑफकोर्स मला असं वाटतं की या वर्षीची जी आपली अचिव्हमेंट आहे आणि खूप मोठी अचिव्हमेंट आहे, कारण जितकी वाट मी बघितली आहे मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त टाइम स्पॅन त्यांचा आहे. Right. कारण असोसिएशनला 35 वर्ष हो, झाली, खरं आहे. तर महाराष्ट्र असोसिएशनने पण 35 वर्ष वाट बघितली आहे त्या गोष्टीची. बरोबर. सो आय होप की म्हणजे बऱ्याच जणांची स्वप्न यावर्षी एक्झॅक्टली सर. कंप्लीट. मी सांगतो काय तुम्हाला, रडण्यात कोचेसच्या लोक. डोळ्यांमध्ये पाणी आहे. म्हणजे अजून पण युट्यूबला व्हिडिओज आहेत मॅचेसच्या, तुम्ही ते व्हिडिओ बघितले, मी स्वतः रडलोय. आणि म्हणजे अकॅडमीचे जे पॅरेंट्स जे बघतात मला, तर ते शॉक होते की अरे ही पर्सनॅलिटी अशी नाहीये, हा. ही इमोशनल कशी काय झाली. बरोबर. तर मग तेव्हा त्यांना कळालं की नाही, खूप का मोठं झालं. मग आता पॉडकास्टच्या शेवटी जर असं हे करतोय, तर आपण जर डिस्कस करायचं म्हणलं तर गव्हर्नमेंटचा रोल हा, याच्याबद्दल आपण डिस्कस करू. Yes. असं मला वाटतंय. बिलकुल करायला पाहिजे. गव्हर्नमेंट किती सिरियस आहे, आधी काय होतं आणि आता तुम्हाला काय फरक जाणवतोय, आणि आता एक्सपेक्टेशन्स काय आहेत, जर काही म्हणजे महाराष्ट्राच्या टीमनं जर काहीतरी करून दाखवलंय तर काय एक्सपेक्टेशन्स आहेत, या तिन्ही आपण या डिस्कशन मधून बिलकुल कव्हर. बिलकुल सर, गुड. चांगला टॉपिक घेतो, म्हणजे प्रश्न घेतलाय टोमॅटो. तर आधी सर असं होतं की आम्ही लोक जे खेळायचो, म्हणजे मी जे खेळलो, मी तुम्हाला सांगितलं 10वी-12वीत खेळायचो, सो तेव्हा आम्हाला मार्क्स मिळायचे, बोर्ड एक्झाम्स असायचे आपल्या, तेव्हा मार्क्स मिळायचे. सो तो एक बेनिफिट असायचा. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठे कॉलेजमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये यायचं तर स्पोर्ट्स कोटा असायचा, जॉब्समध्ये कोटा असायचा, स्पोर्ट्स कोटा, जेणेकरून तुम्ही जर प्रोफेशनली विचार करताय, जर तुम्हाला खेळायचं आहे तर आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्या गेमसाठी छत्रपती अवॉर्ड पण देतो. आपल्या जे नॅशनल मेडलिस्ट, इंटरनॅशनल मेडलिस्ट असतात त्या मुलांना ते लोक अप्लाय करू शकतात त्याला. ओके. आणि त्याला मेडल पण, त्याला छत्रपती अवॉर्ड पण मिळतो. दुसरी गोष्ट ही की महाराष्ट्रात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे एक 35 वर्ष का लागली, त्याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे सर. सो इन्फ्रास्ट्रक्चरचा लॅक अजून पण आहे. मी अजून पण त्या गोष्टीशी डील करतोय. माझे अजून पण, म्हणजे माझं आता नेक्स्ट टार्गेट तेच आहे की एक प्रॉपर एक ग्राउंड जर मुलांना मिळालं नसेल, सो नॅशनल ही आपल्यासाठी इन्व्हिटेशनल कॉम्पिटिशन सारखी होईल.
म्हणजे ज्या नॅशनलला 35 वर्ष लागले ना, आपण 35 वर्षात 35 मेडल नाही त्याच्यापेक्षा जास्त मेडल आणू. ग्रेट. कारण काय आहे ना, की एक इन्फ्रास्ट्रक्चर जर असेल ना, तर कोचला पण आज तुम्ही बिलीव्ह नाही करू शकणार. म्हणजे थोडं टेक्निकली जाऊया आपण याच्यात, की 20x40 मीटरचं ग्राउंड लागतं. हॉकीचं जे ग्राउंड असतं रोलर हॉकीचं, त्या 20x40 मीटरचं स्टँडर्ड साईज आहे ज्यावर नॅशनल्स होतात. आणि ते कवर्ड रिंग असतं, मीन्स 4 साइड कवर्ड असतं, रेलिंग असतं त्याला आणि वुडन प्लॅंक असतो. आज ज्या मुलांनी मेडल मिळवलंय, ही जी माझ्या अकॅडमीची मुलं ज्यांची मी नावं घेतली, ही एका बास्केटबॉल कोर्टवरती प्रॅक्टिस करतात सर. आणि ते बास्केटबॉल कोर्ट जे आहे ते फक्त 1 साइड बॉल आहे आणि ते पण 1 फीटची बॉल आहे. सो ऑन दॅट वॉल म्हणजे अशा ग्राउंडवरती त्यांनी प्रॅक्टिस करून हे जे मेडल जे आलंय ना, सो याच्या म्हणजे जे मी म्हटलंय ना तुम्हाला, जे स्ट्रगल आहे तो नॉर्मल नाहीये. राईट राईट. कारण विदाऊट इन्फ्रास्ट्रक्चर, आणि मी या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सर खूप वर्ष झाले फाईट करतोय. फाईट मीन्स मी प्रयत्न करतोय कन्व्हिन्स करायचा की एक ग्राउंड जर तुम्ही दिले ना मला, म्हणजे ठीक आहे की आज मी कोचिंग करतोय आहे आणि मी खूप डेस्परेट आहे त्या गोष्टीसाठी की मला ते करायचं आहे. म्हणजे माझं, आणि मी तुम्हाला जे बोललेलो की मला भगवा फडकायचा आहे, मी फडकवलेलं आहे सर यावर. म्हणजे नुसतं नाही, मी प्रॉपर माझा तो मुलगा जो आहे कॅडेट मधला सर्वेश, त्याच्या हातात भगवा झेंडा दिलेला आणि त्याला पूर्ण ग्राउंड वरती राऊंड्स करायला. म्हणजे ते टचिंग होतं माझ्यासाठी खूप. बरोबर. की म्हणजे माझं स्वप्न होतं की जर महाराज करू शकतात, आपण महाराजाचेच कुठेतरी आहोत, त्यांच्याशीच रिलेट करतो आपण, तर त्यांनी जर ही सुरुवात केलेली, आपल्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही, ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. फक्त हेच आहे की तुम्हाला एकत्रित होणं गरजेचं आहे आणि एका विजनवर काम करणं गरजेचं. म्हणजे महाराजांचं जे होतं की स्वराज्य, त्याच्या पलीकडे त्यांना काही दिसायचं नाही, तसं माझ्यासाठी होतं की मेडल जिंकायचं नॅशनलमध्ये. तर त्याच्या पलीकडे म्हणजे मला नाही काही दिसलं. आणि मी मॅरिड आहे, मला मुलगी आहे, यामध्ये त्यांचे पण खूप सॅक्रिफाईस आहे, कारण मी घरच्यांना नाही वेळ दिला. बरोबर. सिरियसली नाही दिला. म्हणजे या नॅशनलला जायच्या आधी माझ्या बायकोने मला बोललेलं आहे की जर मेडल नाही ना आला तर मी घरात नाही घेणार तुम्हाला. तर म्हटलं अशी वेळच नाही येणार तुम्हाला. बरोबर. तर म्हटलं मी येईल, मेडल घेऊनच येईल. कारण म्हणजे या सगळ्यांचे सॅक्रिफाईस आहेत. हो सर. त्यामुळं सगळ्यांसाठी हा खरंच एक चांगला अनुभव होता की तुम्ही ते करून दाखवलं. ग्रेट. नाही सर, या सपोर्ट शिवाय नाही शक्य. कारण तुम्ही विचार करा ना, एक म्हणजे लहान मुलगी आहे माझी, 3 वर्षांची मुलगी आहे. सो मी तिला पण नाही वेळ देते घरी, कारण मी स्कूलमध्ये जॉब करतो. सकाळी स्कूलला जायचं, तिथनं एक हार्डली 10 मिनिटांसाठी मी घरी येतो, तिथनं परत अकॅडमीला जायचं. 5:30 ते मला 9, 9:30, 10 असे वाजतात घरी जायला. आणि ड्युरिंग कॉम्पिटिशन तर मग मला अजूनच वेळ होतो, कारण मग जास्त प्रॅक्टिस पण जास्त घ्यायला लागते मुलांची. सो या सगळ्या गोष्टींमध्ये असं व्हायचं की ती झोपल्यावर मी घरी जायचो, ती उठायच्या आधी मी घरातनं बाहेर पळायचो. सो हेच रुटीन होतं. आणि ही गोष्ट सांभाळून घेणे, आपला पेशन्स कंट्रोल करणे खूप मोठी गोष्ट आहे. खरंच. म्हणजे मित्रांनो, बघितलं असेल की आत्ताची ही जर्नी जर आपण बघितली, ही 35 वर्ष सिलेक्शन कमिटीची, असोसिएशनची एक स्वप्न होती आणि 24 वर्ष ह्यांनी बघितलं. असं करून त्यांच्या टीमनं आणि महाराष्ट्रानं आज नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये आपलं नाव झळकवलेलं आहे. नक्कीच आता मला विश्वास आहे की फ्युचरमध्ये एखाद्या वर्षीच मध्येच गोल्ड मेडल हे मिळेल, हे नक्की आहे. पण जर तुम्ही बघितलं असाल तर कित्येक जणांची स्वप्न ही आज एका क्षणानं पूर्ण झालेली आहेत. सर, खूप सिनियर मुलांचे मेसेज आहेत की आमचं स्वप्न पूर्ण होतं. म्हणजे आता पण माझी सगळी सिनियर मुलं आलेली ग्राउंडवरती भेटायला, तर मी मुलांचे फ्लेक्स लावले आहेत ग्राउंडवरती, कारण मला असं झालंय की मी काय करू मुलांसाठी. बरोबर. तर जी कोविडच्या आधीची जी बॅच होती, ती सगळी मुलं म्हणत होती एकमेकांना की जर कोविड आलं नसतं तर आज माझा फोटो असता. पण ज्याचा फोटो लागणार आहे तोच लागणार, जो डिझर्विंग तो आहे, ज्यांनी केलं, म्हणजे ज्यांनी धरून ठेवलं, जो एम होता ते पुढे जाते. बरोबर. त्यामुळे असेच, आणि जसं सर म्हणतात तसं महाराष्ट्रातलेच सगळे, याच अकॅडमीतले सगळेजण असू देत, अशी आमची इच्छा आहे. तर फ्युचरमध्ये ह्या पण गोष्टी घडवत आणि रोलर हॉकीला चांगला एक छान सुवर्णकाळ येऊ दे, असं माझी गोलगप्पाच्या माध्यमातून सदिच्छा. धन्यवाद सर. थँक्यू.